व्हिडिओ बनवण्याच्या संदर्भात चर्चेकरता आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण मागील 2 वर्षापासून ही स्पर्धा LG मोबाईल लॅब पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने घेत आहोत आणि विद्यार्थ्यांचा अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. आणि या दृष्टीनेच आपण अधिकाधिक आपल्याला टीचर कसे सहभागी करून घेता येतील या दृष्टीने ही स्पर्धा आपण आयोजित केली आहे. आणि आतापर्यंत स्टुडंट किंवा विद्यार्थी त्यांनी केलेला डायरेक्ट व्हिडिओ अपलोड करायचा. आता तसं न करता टीचरनी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. नंतर यावेळेस आपण टीचर करता पण स्पर्धा ठेवलेली आहे की त्यांच्या कन्सेप्टचं रेकॉर्डिंग त्यांनी करावं आणि त्यांनी पण एखादा व्हिडिओ आणि त्याचबरोबर 10 स्टुडंट्स मॅक्सिमम 10 स्टुडंट्सला ते गाईडलाईन करून 10 व्हिडिओ अपलोड करू शकतात. तर या संदर्भात वडनेरे सरांनी खरं तर बरंच काम केलेलं आहे. मी सरांना पहिल्यांदा विनंती करतो की त्यांनी थोडीशी आपल्या स्पर्धेची त्यानंतर या संदर्भात आपली चर्चा आपण करूया. कुणाला काही प्रश्न विचारतील तर विचारूया आणि मग या चर्चेनंतर मग आपण आपली मीटिंग थांबवूया. साधारण आपण 1 तासाचा वेळ गृहीत धरून चलूया. तरी वडनेरे सर तुम्ही सुरुवात करा चर्चेला. तर I think I will start now. I think you know all of them. All of you are teachers of English and Hindi Marathi mediums. So I will be talking both English and Hindi, English and Marathi, so that everybody would be on the same page and everybody would understand. तुम्ही सर्व शिक्षक असाल त्याच्यामुळे तुम्ही इंग्लिश मीडियमशी तुम्ही चांगले तुम्ही सायन्समध्ये तुम्ही किंवा मॅथ्समध्ये तुम्ही प्रावीण्य मिळवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला इंग्रजी माध्यमशी सुद्धा तुम्हाला काही अडचण यायला नको. सो वी विल I will briefly tell you and I don't want to waste your time so that you have already seen my 2 videos आणि आपण एक डॉक्युमेंट पण बनवलेला आहे. तो डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही वाचलेला असेल हे मी गृहीत धरतो आणि मी तिकडे परत जाणार नाही. म्हणजे जे आपण ऑलरेडी डॉक्युमेंटमध्ये सांगितलेलं आहे किंवा त्या व्हिडिओजमध्ये जे सांगितलेलं आहे ते मी रिपीट करणार नाही. त्याच्यामुळे मी असं मानतो की तुम्ही ते पाहिलेले असतील. आतापर्यंत साधारणपणे 180 पेक्षा जास्त लोकांनी तो जो व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये आपण ते स्पर्धाच्या बद्दलचे कन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहेत ते 180 पेक्षा जास्त व्ह्यूज त्याला आलेले आहेत. तसं 72 व्ह्यूज माझ्या दुसऱ्या व्हिडिओला आलेले आहेत त्याच्यामध्ये मी फॉर्म कसा भरायचा त्याच्याबद्दलचे काही जे टेक्निकॅलिटीज आणि त्याची जी लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामुळे तिकडे मी काही परत जाणार नाही. फर्स्ट थिंग फर्स्ट सगळ्यात पहिले तर तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करायला सुरुवात केलेलीच असेल की यू शुड हॅव ऑलरेडी स्टार्टेड गिव्हिंग वाईड पब्लिसिटी टू अवर कॉम्पिटिशन अँड यू शुड हॅव टोल्ड द स्टुडंट्स अँड पॅरेंट्स अबाउट इट आणि त्यांना सांगितलं असेल की हा कशा बद्दलची स्पर्धा आहे आणि त्यात काय फीचर्स काय आहेत. त्यांना ते डॉक्युमेंट सुद्धा तुम्ही शेअर केलेले असतील. नसेल केले तर तुम्ही ते लवकरात लवकर शेअर करावे अशी तुम्हाला विनंती आहे. फर्स्ट थिंग इज गिव्हिंग पब्लिसिटी अँड टेलिंग देम अबाउट इट. सो आपण खूप जास्त क्लिअरली सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. तुम्हाला सर्वांना नीट समजलेल्या असतील आणि त्याचप्रमाणे तुम्ही ते सर्वांना समजवणार आहात आणि याच्या मागे आपली भूमिका काय आहे ते सुद्धा त्या व्हिडिओजमध्ये क्लिअर केलेली आहेत. त्याच्यामुळे ते तुम्ही लोकांना कळवाल आणि आपली जी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये लोक खूप इफेक्टिव्हली आणि एन्थुझियास्टिकली त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतील असं आपण होप करतोय. आता आपण हे पाहूया की आपले व्हिडिओज आता याच्या पुढे आपल्याला व्हिडिओज बनवायचे कसे आहेत त्याच्यामध्ये कुठले टॉपिक्स आपल्याला चूज करायचे आहेत आणि आपल्याला कसे चांगल्यातले चांगले व्हिडिओज बनवायचे आहेत. जसं तुम्हाला माहिती आहे आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे की ही जी पाठ्यपुस्तके आहेत याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे शिकावं आणि चांगल्या प्रकारे तेव्हा शिकतो माणूस जेव्हा त्याला ती वस्तू समजलेली असते आणि समजलेली असते तेव्हा होतं जेव्हा तुम्हाला लोकांना एक्सप्लेन करता येतं. याचे 2 महत्वाचे आणि चांगले टप्पे आहेत. एकतर हे जेव्हा तुम्ही लोकांना एक्सप्लेन करता तेव्हा तुम्हाला ती जी कन्सेप्ट त्याच्याशी तुमची स्वतःची तुमच्या मनाची त्याच्याशी इंटरॅक्शन होते आणि ती जी कल्पना आहे ती तुमच्या मनाला भेटते आणि तुम्हाला ती जास्त चांगली समजते. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये कल्याणात्मक आहे की जेव्हा तुम्ही इतर लोकांना समजवता तेव्हा ज्याला समजलेलं नाहीये त्यालाही ती गोष्ट समजते आणि तो वेगळ्या प्रकारे त्याच्या प्रत्येकाचे आपले माइंड्स वेगळे आहेत त्याच्यामुळे प्रत्येक माणूस वेगळ्या अँगलनी त्या
गोष्टीकडे, त्या कल्पनेकडे बघत असतो आणि तो तुम्हाला काही क्रॉस क्वेश्चन करू शकतो, ज्याच्याने तुम्ही त्या अँगलनी गोष्टींना बघता की ज्या अँगलनी तुम्ही अदरवाईज पाहिलं नसतं. त्याच्यामुळे ती कल्पना अजून जास्त चांगली समजते. तर याच्यामध्ये टीच अँड लर्न हे जे आहे ना, हे आपल्या पाठ्यपुस्तकाच्या प्रिफेसमध्ये आपल्या ज्यांनी पाठ्यपुस्तक बनवलेले त्यांनी हे सांगितलेलं आहे की यू शुड ऑल्सो टीच दॅम. तर टीच केल्यामुळे अशा प्रकारचे फायदे होतात. तर आपल्याला ह्या प्रकारचे व्हिडिओज कसे बनवता येतील याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्ही काय करू शकता, तुमचे जे तुम्ही जसं आपण 2 विषय घेतलेले आहेत, मॅथमॅटिक्स आणि सायन्स. तर हे 2 विषय आहेत आणि मी पाहिलं तर याच्यामध्ये जे टेक्स्टबुकचे जेव्हा मी बरोबर म्हणजे मी काही शिकवत नाही, म्हणजे मी काही शिक्षक नाहीये, त्याच्यामुळे मी एक एक्सपर्ट म्हणून एक बाहेरून मी त्याच्याकडे बघतो. तर त्याच्यामध्ये मी पाहतो की पुष्कशा त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज भरपूर आहेत. आता ऍक्टिव्हिटीज कशाला म्हणायच्या? म्हटलं गेलं तर सगळ्याच गोष्टी ऍक्टिव्हिटीज असतात. पण ज्याला आपण हँड्स ऑन ऍक्टिव्हिटी म्हणतो किंवा सायकोमोटर ऍक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये चालतात त्या गोष्टी सुद्धा ऍक्टिव्हिटी असतात आणि ते तुम्हाला शिकण्यास मदत करतात. पण दोज डोंट काउंट ॲज ऍक्टिव्हिटी फॉर दिस स्पेसिफिक कॉन्टेक्स्ट. म्हणजे आपल्या या कॉम्पिटिशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याला आपण ऍक्टिव्हिटी म्हणणार नाही आहोत. कारण समजा तुम्ही एक काही त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज आहेत, जसं की आठवा बघा, थोडे आठवा. आता थोडे आठवा किंवा रिकॉल. तर हे रिकॉल करणं जे तुमच्या मनात चालणारी कल्पना असते, ते तुम्हाला काय रिकॉल झालेलं आहे, तुम्हाला अंतर्गत तुमची गोष्ट असते, ती तुम्ही त्याचा तुम्ही व्हिडिओ नाही बनवू शकत. त्याच्यामुळे अशा गोष्टी जे की तुमचे इंटरनल आहेत किंवा जे पूर्णपणे ज्याला आपण कॉग्नेटिव्ह डोमेन म्हणतो एज्युकेशनच्या भाषेमध्ये, ते कॉग्नेटिव्ह डोमेनच्या गोष्टी आपल्याला नाही घ्यायच्या आहेत. जसं न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं किंवा एखादी वस्तूला रायटिंगमध्ये एक्सप्लेन करणं. ह्या दीज आर द थिंग्स विच आर नॉट सुटेबल फॉर अ व्हिडिओ. त्याच्यामुळे ज्या गोष्टी व्हिडिओसाठी सुटेबल आहेत त्या गोष्टी आपण त्याच्यावरती पण कॉन्सन्ट्रेट करू. आणि ते मी बरोबर पाहता मला एक असं जाणवलं की तुमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये सायन्सच्या पुस्तकांमध्ये 2 असे मथळे आहेत. देर आर 2 सच हेडिंग्स विच क्वालिफाय फॉर हँड्स ऑन ऍक्टिव्हिटी. दे आर कॉल्ड एज लेट अस डू इट, लेट अस ट्राय इट ऑर ट्राय दिस. असे हे 2 त्याच्यामधले जे टॉपिक्स हेडिंग आहेत ते त्याला क्वालिफाय करतात. त्याच्यामुळे मी ट्राय दिस हे मी सर्च केलं आणि मला असं जाणवलं की प्रत्येक इयत्तेसाठी साधारणपणे 40 असे ऍक्टिव्हिटीज आहेत की जे प्रत्येक इयत्तेच्या प्रत्येक शब्द याच्यामध्ये आलेले आहेत. जसं मी 7वीचं पाहिलं त्याच्यामध्ये मला 43 अकरेन्सेस सापडले लेट अस ट्राय दिसचे किंवा ट्राय दिसचे. तर याच्यामुळे 43 साधारणपणे, त्याच्यापैकी 2-3 तर ते प्रिफेसमध्ये गेलेले, तर 40 साधारणपणे असे ऍक्टिव्हिटीज आहेत. आता या 40च्या 40 जे आहेत ते कदाचित त्यांच्यावरती आपल्याला व्हिडिओ बनवता येणं शक्य नसेल. फॉर एक्झाम्पल, there are certain activities where you require microscope or where you require specific highly specialized chemicals. तर त्या गोष्टी कदाचित तुमच्याकडे अवेलेबल नसतील. तर तुमच्याकडे ते काय अवेलेबल आहे त्याच्या बेसिसवरती तुम्ही त्या गोष्टी करणार आहात. त्याच्यामुळे ह्या ज्या साधारणपणे मॅथमॅटिक्स आणि सायन्स धरून 80 ऍक्टिव्हिटीज होतील. 80 ऍक्टिव्हिटीज पैकी काही ऍक्टिव्हिटीज कदाचित स्टुडंट मे फाइंड इट डिफिकल्ट टू डू इट फॉर व्हॉट्सओएव्हर रिझन. त्याच्यामुळे you will have to distribute such activities to all the students. त्या ऍक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या क्वालिफाय करतात ते आपल्याला पाहावं लागेल आणि त्या प्रकारे आपल्याला ते इव्हनली सम प्रकाराने तुम्हाला विभाग करायचे आहेत. आता ज्या शाळांमध्ये मी परत रिपीट करणार नाही, पण ज्या शाळांमध्ये जास्त तुकडे आहेत त्या शाळांमध्ये तुम्ही बाकीचे जे टीचर्स असतील त्या टीचर्स बरोबर तुम्ही कोऑर्डिनेट करा आणि सर्व ऍक्टिव्हिटीज जे आहेत, ज्या ट्राय दिस, लेट अस ट्राय दिस याच्यामध्ये जे आलेले आहेत त्या तुम्ही विभागल्या आहेत आणि ते विद्यार्थ्यांना नीट समजतील अशा प्रकारे त्यांना करता येत आहेत हे तुम्ही बघाल. आता आपण हे पाहूया की आपल्याला ऍक्टिव्हिटीज बनवायच्या कशा आहेत. म्हणजे याची जी शैक्षणिक बाजू आहे त्याच्यावरती आपण विचार करूया. त्याची जी टेक्निकल बाजू आहे, टेक्निकल जी बाब आहे त्याच्याबद्दल मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आय एम नॉट गोइंग टू रिपीट इट की कसं तुम्हाला ते व्हिडिओज जे ते व्यवस्थित होत आहेत हे पाहायचं आहे. त्याची जी काही व्हिज्युअल आणि ऑडिओ त्याचे जे कन्सेप्ट आहेत त्याच्याबद्दल मी बोललेलो आहे. सो आय एम नॉट गोइंग टू रिपीट दॅट. सो लेट अस सी व्हॉट यू हॅव टू डू फर्दर. So first thing we have said that you have to give publicity and tell the students and parents about it. Second thing is make a list of all the activities. Find out which activities are too difficult or too
दे आर नॉट डुएबल, त्याची पण एक लिस्ट करा आणि ते त्यांना तुम्ही काढू शकता. अशा प्रकारचे जे डुएबल ऍक्टिव्हिटीज आहेत त्याची तुम्ही लिस्ट बनवा आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना त्या ऍक्टिव्हिटीज करायला सांगाल. वी आर टीचिंग स्टुडंट्स, सो वी हॅव टू गिव्ह जस्टिस टू ऑल द पार्ट्स ऑफ द पुस्तकाचे सगळे गोष्टी तुम्हाला शिकवायच्या आहेत, ते शिकवायचेच आहेत तुम्हाला. पण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना एक ऍक्टिव्हिटी त्याला चूज करायची आहे आणि ती अशा प्रकारे तो चूज करेल की त्याच्यातून तो चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकेल आणि चांगल्या प्रकारे एक्सप्लेन केल्यामुळे जे विद्यार्थी वीक आहेत त्यांना सुद्धा त्या गोष्टी समजतील. तर आपण आता तुम्हाला प्रवीण सर त्याच्यामध्ये सांगणारच आहेत. तर मी एक एक्झाम्पल म्हणून मी एक स्पेसिफिक कॉन्सेप्ट मी डोळ्यासमोर घेतो, सो दॅट यू विल हॅव अ व्हेरी कॉन्क्रीट एक्झाम्पल. इफ आय स्पीक टोटली इन ऍबस्ट्रॅक्ट लाईन्स, मे बी यू वुड नॉट रिलेट टू इट. त्याच्यामुळे तुम्हाला नीट त्याचा बोध व्हावा याच्यासाठी मी एक स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीज घेतोय. आपल्या महाराष्ट्राच्या टेक्स्टबुक मध्ये 7व्या इयत्तामध्ये 3 नंबरचा जो धडा आहे तो त्याला आपण प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस या टाईपचं त्याचं टायटल आहे. म्हणजे नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म या प्रकारचं त्याचं टायटल आहे. आणि त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, ती आहे एअर हॅज मास अँड वेट, किंवा हव्याला वजन असतं, हव्याला वस्तुमान आणि वजन असतं, हे त्याच्यामध्ये एक टॉपिक आहे. ज्याच्यामध्ये विद्यार्थी काय म्हणजे ज्याच्यामध्ये जे प्रयोग दाखवलेला, जो कृती दाखवली, त्याच्यामध्ये एक रॉड घ्यायची किंवा एक काडी घ्यायची आणि त्याच्या मध्यभागावरती एक दोरा बांधायचा आणि दोन्ही बाजूला एक एक फुगे बांधायचे. अशा प्रकारे एक प्रकारची तुमची बॅलन्स तयार होते आणि ते तुम्ही मध्यभागावरती बांधल्यामुळे ते दोन्ही गोष्टी बरोबर बॅलन्स होतात आणि हे तुमचं संतुलन होतं, म्हणजे इट बिकम्स अ इक्विलिब्रियम येतं. मग त्याच्यापैकी एक फुगा तुम्ही फुगवता आणि मग ते इक्विलिब्रियम डिस्टर्ब होतो आणि ते जे तुला आहे, ही जी बॅलन्स आहे, हे जे तराजू आहे, हे एका बाजूला कलतं. ज्या बाजूला कलतं त्या बाजूला वजन जास्त असतं. ही गोष्ट त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्याला बाय अॅनॉलॉजी, वी आर टीचिंग बाय अॅनॉलॉजी. So whatever experiment we are doing, it's an experiment of a physical balance. This is something which the student should say. तर मग आपल्याला असं झाल्यावरती ही आपली बेसिकली ही कल्पना आहे. तर मग आपल्याला जे जे चांगला व्हिडिओ असेल त्याची काय वैशिष्ट्य असेल याच्यावरती आपण आता विचार करू. व्हॉट वी थिंक इज द बेस्ट व्हिडिओ. तर जो सर्वोत्कृष्ट व्हिडिओ किंवा मॉडेल व्हिडिओ जो आहे तो कसा असेल, तर याच्यासाठी आपण थोडंसं आपण असंही करू शकतो की आपण जे मार्किंग स्कीम दिलेली आहे त्या मार्किंग स्कीम वरती पण येऊ. याचा 2 फायदे होतील. एक तर तुम्हाला विद्यार्थ्यांनी प्रयोग कसा बनवावा हे तुम्हाला समजेल, त्याचबरोबर आपल्याला इव्हॅल्युएशन कसं करायचं हेही समजेल. तर समजा की एका विद्यार्थ्याने एक व्हिडिओ बनवलेला आहे की जो या स्पेसिफिक तत्वावरती बनलेला आहे, एअर हॅज मास अँड वेट या तत्वावरती समजा एखाद्या विद्यार्थ्याने व्हिडिओ बनवलेला आहे. आपली मार्किंग स्कीम काय सांगते? आपली मार्किंग स्कीम जर तुम्ही त्या आमच्या डॉक्युमेंटमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे एव्हिडन्स ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ द कन्सेप्ट ऑर प्रिन्सिपल. याला आपण 20 मार्क दिलेले आहेत. म्हणजे त्या विद्यार्थ्याला कन्सेप्ट किंवा प्रिन्सिपल नीट समजलेलं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. तर मग हे कसं समजेल? तुम्हाला प्रश्न पडेल की हे हाऊ डू वी नो दॅट द पर्सन हॅज अंडरस्टूड इट. तर या स्पेसिफिक व्हिडिओच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण असं पाहूया की समजा त्या विद्यार्थ्याने ती ऍक्टिव्हिटी करत असताना त्याने हे सांगितलं की ही ऍक्टिव्हिटी फिजिकल बॅलन्स किंवा तराजू या तत्वावरती आहे. याचा ही गोष्ट पुस्तकामध्ये एक्सप्लिसिटली लिहिलेली नाही आहे. ही आपण एज्युम करतो की किंवा पाठ्यपुस्तक बनवणारे लोक जे असतात त्यांचे असे एज्युम करतात की हे पाठ्यपुस्तक विद्यार्थी आयसोलेशन मध्ये वाचणार नाही आहे. हे वाचत असताना त्याला त्याच्या पालकांचा, त्याच्या शिक्षकांचा गायडन्स मिळणार आहे आणि त्याचे शिक्षक आणि त्याचे पालक हे सांगणार आहेत त्याला की हे पहा, आपण तराजू पाहतो ना, आपण भाजी घ्यायला जातो तेव्हा एक तराजू पाहतो, त्याच्यामध्ये कशी एक काडी असते, एक गोष्ट असते जी मध्यभागावरती लागलेली असते, त्याच्या एका भागावर त्याच्या मध्यभागावरती काहीतरी फलक्रम असतो की जिकडे ती गोष्ट त्याच्या अवतीभोवती ती बॅलन्स करत असते. अशा प्रकारे समजा मी एक पालक आहे तर मी माझ्या पाल्याला मी अशाच प्रकारे सांगणार की हे पहा हे कशावरनं होतं, हे असं होतं. म्हणजे जेव्हा तो त्याला रिलेट करेल, जेव्हा त्याला ते आठवेल, भाजी घेताना आपण जात होतो तेव्हा आपल्याला ती तराजू दिसला होता,
एका पारड्यावरती वजन ठेवलं जातं. ज्या ठिकाणी वजन ठेवलेलं असतं तो पारडा खाली जातो. म्हणजे जी वस्तू जड असते, जी वस्तू हेवी असते ती खाली जाते. हे त्याला रिकॉल होईल. तेव्हा त्याला ही गोष्ट समजेल. त्याच्यामुळे ही हॅज टू स्पीक अलाउड क्लिअरली. त्या विद्यार्थ्यांनी बरोबर ती कल्पना त्याला नीट समजलेली आहे हे याच्यावरनं समजेल जेव्हा तो त्याला रिलेट करता येऊ शकेल. आणि हे शिकण्याचा एक खूप चांगला एक माध्यम असतो ज्याला म्हणतो आपण लर्निंग बाय अनॉलॉजी. तर ही अनॉलॉजी नाही, ऍक्च्युअली अनॉलॉजी नाही, हे ऍक्च्युअली त्याचा मॅनिफेस्टेशनच आहे. पण लेट अस कॉल इट एज अनॉलॉजी. हे जसे आपण तराजू असतो तसंच हा प्रयोग आहे. हे जे अर्थ त्याला बोलता आलं तर याचा अर्थ त्याला ती अनॉलॉजी समजलेली आहे, त्याला ती कन्सेप्ट समजलेली आहे. त्याच्या आत्मविश्वासावरनं पण आपल्याला हे समजेल. ते आपला नंतरचा भाग आहे. पण आता आपण फक्त पहिल्या पार्टकडे येऊया. मी आज जास्त वेळ नसल्यामुळे मी फक्त पहिला पार्ट जो आपल्या इव्हॅल्युएशनचा त्याच्यावरती मी एक्सप्लेन करेल. आणि नंतर आपण पुढच्या भागामध्ये आपण ते बाकीचे जे सादरीकरणाचे जे काही तत्व आहेत ते आपण नंतर बघूया. तर त्याला हे सांगायचं आहे आणि प्रत्येक स्टेप त्याला एक्सप्लेन करायची आहे. जर तो प्रत्येक स्टेप एक्सप्लेन करतो की हे तराजू सारखं आहे, दोन्ही बाजूला जेव्हा मी मध्यभागावरती त्या रॉडच्या मध्यभागावरती मी जेव्हा ती वस्तूला बांधली तेव्हा मी हा तराजू क्रिएट केलेला आहे. दोन्ही बाजूला इक्वल वजनाची एक ते तराजूचा जो मधला जो रॉड आहे त्याची फीचर सुद्धा त्याला सांगायचे आहेत, पण ते आपण नंतर येऊ. त्याच्यानंतर हे तराजू बॅलन्स झालेला आहे. फुगलेला जेव्हा इन्फ्लेट केलेला असतो बलून तेव्हा तो हेवी होऊन जातो आणि तो खालीच्या बाजूला जातो. ही गोष्ट त्याच्या प्रिन्सिपल समजण्याच्या बद्दल येते. त्याच्यामुळे त्याला हे सांगायचं आहे की हे खाली गेलेलं आहे म्हणून हा हेवी आहे. म्हणजे त्याला कुठलेही जे स्टेप्स आहेत ते गाळायचे नाही आहेत. जर तो स्टेप्स गाळतो तर आपल्याला त्यांना मार्क द्यायचे नाही आहेत. त्याच्यामुळे हे शिक्षकाला सुद्धा कळायला पाहिजे की आपल्याला इव्हॅल्युएशन कसं करायचं आहे. आणि हे जो व्हिडिओ बनवणार आहे त्याला पण हे माहिती पाहिजे की आपल्या व्हिडिओला मार्किंग कशी होणार आहे. आपला उद्देश चांगले व्हिडिओ बनवणे, आपल्याला फक्त मार्क मिळवणं हा जरी उद्देश नसला तरी आपल्याला असा व्हिडिओ बनवायचा आहे की जो एखादा मुलगा ज्याला नीट समजत नाही आहे त्याला सुद्धा हा कन्सेप्ट नीट लवकर समजावा. याच्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ बनवत आहोत. त्याच्यामुळे आपल्याला मार्क कसे मिळत आहेत, आपल्याला मार्क मिळवण्यासाठी आपल्याला चांगला व्हिडिओ बनवायचा आहे. आणि चांगले व्हिडिओचे हे फीचर्स असतात. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगायची आहे. मधले जे इंटरमिडिएट स्टेप्स आहेत ते आपल्याला गाळायचे नाही आहेत. आपण कन्क्लुजन पर्यंत कसं पोहोचलो हे त्याला क्लिअरली मेन्शन करायचं आहे. तर त्याच्यासाठी असं अज्युम नका करू की फार माहिती आहे, सगळ्यांना माहिती असतं, मी कशाला सांगत बसू. तर अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत. तर त्याच्यामधला पहिला जो मुद्दा होता तो होता की तुम्हाला ते तत्व समजलेलं आहे का नाही समजलेलं आहे. आणि हे तत्व समजलेलं असण्याचे काय इंडिकेशन्स आहेत हे स्पेसिफिक एक्झाम्पल साठी मी सांगितले. तसं प्रत्येक याच्यामध्ये तुम्हाला हे पाहायचं आहे. कधी कधी असं होतं की शिक्षक जे विद्यार्थी ज्यांनी व्हिडिओ बनवलेला असतो तो सांगतो पण इकडे दिसत नाही. जसं की एका विद्यार्थ्यांनी एक व्हिडिओ बनवला ज्याच्यामध्ये संतृप्त विल्यन म्हणून एक कन्सेप्ट आहे. म्हणजे सॅच्युरेटेड सोल्युशन, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन आणि अनसॅच्युरेटेड सोल्युशन. त्यांनी एका पाण्यामध्ये थोडीशी साखर मिळवली आणि त्याला स्टर केलं आणि म्हणाला की आता ही साखर विरघळलेली आहे. इट हॅज गॉट डिझॉल्व्ड. बट हाऊ डू यू नो दॅट इट हॅज गॉट डिझॉल्व्ड? दॅट शी डिड नॉट डेमॉन्स्ट्रेट. त्याच्यामुळे नुसतं तोंडाने बोलणं म्हणजे यू आर मेन्शनिंग बट यू आर नॉट शोईंग, दॅट ऑल्सो वुड नॉट क्वालिफाय. त्यामुळे जे तुम्ही बोलता आहात ते तिकडे दिसलं पाहिजे. जसं आता या प्रयोगामध्ये समजा त्यांनी ते तराजूचा आपण जे म्हटलोय त्या प्रकारचं केलं, पण त्याच्यामध्ये त्याचा जो कॅमेरा आहे तो फक्त एकच पार्ट दाखवतो, जसं तो रॉड दाखवतोय. पण कुठली बाजू कललेली आहे, दोन्ही जे त्याच्यामधले दोन्ही जे बलून जे आहेत इन्फ्लेटेड आणि नॉन इन्फ्लेटेड ते दोन्ही दिसत नसतील तर अगेन ही हॅज नॉट डन फुल जस्टिस टू हिज व्हिडिओ. त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही बघा की त्याला ती कन्सेप्ट नीट समजलेली आहे आणि त्याला ती समजलेली हे दिसतंय. आणि ज्या मुलाला ही गोष्ट समजलेली नाहीये त्याला त्याच्या बोलण्यावरून समजेल हे आपल्याला पाहायचं आहे. याच्यासाठी आपल्याला 20 पैकी मार्क देणार आहोत. दुसरा जो आपला मार्किंगचा जो पॉइंट आहे त्याला आपण म्हणतो एव्हिडन्स ऑफ ओव्हरऑल अंडरस्टँडिंग ऑफ ऍक्टिव्हिटी. त्याच्यासाठी आपण 10 मार्क दिलेले आहेत. आता ही कशी चूज हे आपण आपल्याला हे कसं कळेल की त्याला ऍक्टिव्हिटी म्हणजे जी प्रयोग जो करतोय ती ऍक्टिव्हिटी त्याला अंडरस्टँड झालेली आहे.
तर याच्यावरती याचा जो टेस्ट पॉइंट आहे, याचा जो टच स्टोन आहे तो असा आहे की जर ती ऍक्टिव्हिटी तुम्ही केलेली असेल आणि नंबर ऑफ टाइम्स केलेली असेल तर तुम्हाला त्याच्यातले बारकावे समजतात. जसं की ह्या स्पेसिफिक ऍक्टिव्हिटीमध्ये तर तो विद्यार्थीला मेन्शन करायचं आहे, सांगायचं आहे की ही ऍक्टिव्हिटी बनवत असताना जो रॉड, प्रत्येक गोष्ट कशी आपण घेतो, जो आपला मधला जो रॉड आहे तो स्ट्रॉ असू शकतो, काडी असू शकते, ती इतकी तकलादू नसली पाहिजे, इतकी फ्लेक्झिबल नसली पाहिजे. इट शुड नॉट बी फ्लेक्झिबल, इट शुड बी टॉट. ती अशी कडक असली पाहिजे. ही गोष्ट त्याला मेन्शन करायची. अशी काडी घेऊ शकता तुम्ही की जी लवचिक आहे. तर लवचिक असेल तर ती दोन्ही बाजूला खाली पडेल. मग त्याच्यातून तुमचा प्रयोग साध्य होणार नाही. सो ऑल दीज थिंग्स ही शुड मेन्शन व्हॉट केअर वन शुड टेक इन ऑर्डर टू मेक दिस ऍक्टिव्हिटी ए सक्सेसफुल ऍक्टिव्हिटी. ही ऍक्टिव्हिटी खूप सोपी आहे. पण जसं आता तुमची ती एक स्प्रे करण्याची ऍक्टिव्हिटी ज्याला आपण म्हणतो बर्नॉलीज प्रिन्सिपल, ती करत असताना ती बऱ्यापैकी पुष्कळशा लोकांना अवघड जाते. मग त्याच्यामध्ये व्हॉट care he has taken in order to make it success, that he has to say it. त्याला मेन्शन करायला पाहिजे की लोक ह्या प्रकारची चुका करतात, मी पण ह्या प्रकारची चूक केली होती आणि ही सक्सेसफुल नाही झाली होती. जेव्हा तो असं म्हणतो त्याचा अर्थ असा की त्याला ती ऍक्टिव्हिटी व्यवस्थित समजलेली आहे. नॉट ओनली ही हॅज अंडरस्टूड द प्रिन्सिपल बट ही हॅज ऑल्सो अंडरस्टूड द ऍक्टिव्हिटी पर से ऍज इट इज. ती ऍक्टिव्हिटी सुद्धा त्याला कळालेली आहे. तर याच्यासाठी त्याचे जे काही क्वालिटी फीचर्स आहेत ते त्याला मेन्शन करायचे आहेत की जसं आता ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये ज्याच्यामध्ये तो रॉडच्या मध्यभागावरती तो दोरा बांधतो, तर मध्यभागावरती बांधण्याचं काय महत्व आहे. जर त्यांनी थोडासा एका बाजूला किंवा दुसऱ्या बाजूला केला तर काय होईल, इट विल नॉट बॅलन्स. सो दॅट ही हॅज टू से इट वाय ही इज टाईंग राईट इन द मिडल. इफ ही डझंट टाय इट राईट इन द मिडल, व्हॉट विल हॅपन, दॅट ही कॅन एक्सप्लेन. अशा प्रकारे तो जो व्हिडिओ आपल्याला 3 ते 5 मिनिटाचा करायचा आहे, ही ऍक्टिव्हिटी तर 10 सेकंडचीच आहे. जर तुम्ही बनवायला गेले, जसं मी एक ऍक्टिव्हिटी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवली होती, ती फक्त 26 सेकंडची होती, ज्याच्यामध्ये मी ते पाणीला वॉटर रिटेन्शन बाय सी म्हणून जो एक ऍक्टिव्हिटी आहे ती आपल्या पाठ्यपुस्तकात नाही आहे, त्याच्यामुळे ती करणार नाही आहे विद्यार्थी. पण एक एक्झाम्पल म्हणून मी ते सांगितली होती, ती फक्त 26 सेकंडची आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर 3 मिनिटाचे 5 मिनिटाचे व्हिडिओ आपण म्हणतोय त्याच्यामध्ये त्यांनी प्रिन्सिपल्स पण समजवायचे आहेत आणि ऍक्टिव्हिटीज च्या बद्दल त्याची जे नॉलेज आहे ते त्याला कळवायचं आहे. आणि त्याचं ते तेव्हा होईल जेव्हा त्यांनी ते प्रयोग खरोखर केलेले असतील. ज्याने कोणी प्रयोग केलेले असतील त्यालाच ती गोष्ट सांगता येतील की असं केल्याने काय होतं. आपण मध्यभागावरती दोरा काबर बांधतो आणि जेव्हा आपण बॅलन्स करणं म्हणजे काय असतं, दोन्ही बाजूला जेव्हा कुठली पण बाजू एकसारखी असते तेव्हा ती बॅलन्स म्हणतो आपण. एका बाजूला कललेली असेल त्याचा अर्थ ती बाजू हेवियर आहे, ही गोष्ट त्याला मेन्शन करायची आहे. आणि तो प्रयोग आपण फेथफुली करतोय याच्यासाठी त्यांनी मार्किंग करायची आहे की मी दोरा या ठिकाणी बांधला होता. दोन्ही जे फुगे आहेत ते एकच सारखे असले पाहिजे. एक मोठा एक छोटा असला तरी तुमचा प्रयोग सक्सेसफुल मानला जाणार नाही, कारण ते नॅचरली देअर इज अ इम्बॅलन्स, बायस आहे ऑलरेडी. असं नको व्हायला, त्याच्यासाठी तुम्हाला दोन्ही जे फुगे आहेत ते एकाच साईजचे एकाच वजनाचे पाहिजे, हे त्याला सांगता यायला पाहिजे. म्हणजे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी जर सांगितल्या तर आपल्याला समजेल की त्याला तो प्रयोग समजलेला आहे. नुसतं त्याला प्रिन्सिपलच समजलेला असं नाही, तर त्याला प्रयोग सुद्धा समजलेला आहे. त्याच्यानंतर ऑब्झर्वेशन वरती आपण काही मार्क दिलेले आहेत. 10 मार्क आपले ऑब्झर्वेशन वरती आहेत. आता ऑब्झर्वेशनच्या बद्दल आपण कसे मार्क देणार आहोत. त्या विद्यार्थ्याला ऑब्झर्वेशन्स बोलायची आहेत, सांगायची आहे. नुसती ती व्हिडिओमध्ये दिसते म्हणून त्याला ऑब्झर्वेशन झालं का, ती ऑब्झर्वेशन तर पाहणाऱ्यांनी केली. त्या विद्यार्थ्यांनी जो प्रयोग करून दाखवत आहे त्यांनी ऑब्झर्वेशन केली का, हे तेव्हा होईल की जेव्हा तो असा स्पष्ट म्हणेल, वी ऑब्झर्व दॅट द रॉड इज बॅलन्स when the two ends are tied up with the balloons. असं जेव्हा तो बोलेल तेव्हा आपल्याला हे समजेल की त्यांनी ती ऑब्झर्वेशन रेकॉर्ड केलेली आहे, बोललेली आहे, त्याच्या तोंडातून तो शब्द निघालेला आहे आणि त्याला ती समजलेली आहे. त्याला समजलेली आहे त्याची बॉडी लँग्वेज मधून, त्याच्या इंटोनेशन मधून, त्याच्या बोलण्याच्या ढबवरून आपल्याला कळेल. आणि त्याला ती ऑब्झर्वेशन सांगायची आहे सो दॅट पर्सन हू इज वीक इन अंडरस्टँडिंग विल बी एबल टू अंडरस्टँड. म्हणजे ज्या विद्यार्थ्याला ते नॉलेज समजलेली नाहीये, ते कन्सेप्ट समजलेला नाहीये, त्याला पण समजावावे. याच्यासाठी आपला हा ऑब्झर्वेशन त्याला क्लिअरली सांगता यायला पाहिजे. आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी पण तो ऑब्झर्वेशन करणार आहे त्या ठिकाणी त्याला ऑब्झर्वेशन सांगायची. तसं तो जेव्हा बॅलन्स नसेल रॉड की ज्या ठिकाणी इन्फ्लेटेड बलून आहे त्या ठिकाणी वजन जास्त आहे हे सांगण्यासाठी तो
सांगेल की वी ऑब्झर्व दॅट द रॉड इज नॉट बॅलन्स विथ वन एंड टाईड टू द इन्फ्लेटेड बलून, हे तो बोलणार आहे, हे सांगणार आहे. आणि जेव्हा तो हे ऑब्झर्वेशन बोलेल तेव्हा तो त्या गुणांचा हक्कदार होईल, तेव्हा त्याला ही विल बी एलिजिबल फॉर दोज मार्क्स विच आर असोसिएटेड विथ द ऑब्झर्वेशन्स. आणि जेव्हा तो सांगत आहे, ऑब्झर्वेशन दाखवत आहे, त्याच्यामध्ये ते दोन्ही बलून्स क्लिअरली दिसायला पाहिजे, फ्रेम मध्ये दिसायला पाहिजे. आणि त्याचं नॅरेशन आणि त्याचे जे व्हिज्युअल आहे हे मॅच असले पाहिजे, हे मिसमॅच नसले पाहिजे. एक्झामिनर्स जे आहेत ते यांना मार्क देतील की त्यांनी कन्सिडरेशन त्यांनी या प्रकाराने सांगितलेलं आहे किंवा नाही सांगितलेलं आहे. फायनली द इन्फरन्स शुड बी ड्रॉन by the student with the proper explanation and actually saying such thing like, thus we conclude that the air has mass or weight, after he has properly explained how he has reached to such a conclusion. त्याच्यामुळे जेव्हा शेवटी आपल्याला कन्क्लुजनला मार्क आहेत आणि कन्क्लुजन त्याला बोलायचं आहे, असं नाही की त्यांनी प्रयोग करून मध्ये लोक सोडून टाकतात, त्याला आपल्याला मार्क देता येणार नाही, त्याला त्याचा अर्थ तो व्हिडिओ चांगला झालेला आहे असं नाही म्हणता येणार. मला माहिती आहे हे विद्यार्थी जे आहेत, हे विद्यार्थी तरुण म्हणजे एकदम यंग आहेत, 6वी 7वीचे विद्यार्थी, म्हणजे त्यांचं वय जास्त नसतो, त्यांना एक्सपिरियन्स नसतो. आणि व्हिडिओच्या समोर बोलण्याला तुम्ही माझ्यासारखे लोक सुद्धा जे आपण आपला एवढा अनुभव असतो तरी आपल्याला बोलताना त्रास होतो. त्याच्यामुळे आय एम सिम्पॅथेटिक टू दॅम. माझं मत जे आहे ते मी पहिलेच कळवलेलं आहे तुमच्या आधीच्या व्हिडिओमध्ये, की तुम्ही ड्राय रन करून बघा, हा व्हिडिओ करून बघा आणि हा व्हिडिओ खरोखर दाखवण्यासारखा योग्य आहे किंवा नाही. म्हणजे कधी कधी ती ऍक्टिव्हिटी इतकी फास्ट होऊन जाते की ती तुम्हाला दिसू शकत नाही. मग अशी ऍक्टिव्हिटी समाव आयदर यू कॅन मेक इट लुक बेटर, करून बघा, फार चांगलं होईल. पण नाही करता येत असेल तर अशी ऍक्टिव्हिटी की जी दिसू शकत नाही अशी ऍक्टिव्हिटी तुम्ही टाळू पण शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या प्रकारे तुम्हाला मूल्यांकन पण करायचं आहे आणि हे मूल्यांकन करण्याचे सुद्धा तुम्ही एक प्रकाराने याला तुम्ही एक माझं प्रेझेंटेशन म्हणू शकता की हाऊ टू वी कॅन मेक ए प्रेझेंटेशन, हाऊ वी कॅन इव्हॅल्युएट ए प्रेझेंटेशन ऑर ए व्हिडिओ. तर अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता. आणि नंतर मला वाटतं प्रवीण सर तुम्हाला ह्या गोष्टींवरती जास्त तुम्हाला सांगणार आहेतच. तर मला असं वाटतं की आता आपण हा पहिला व्हिडिओ आहे, ह्या पहिली मीटिंग आहे आपली, आपल्याला खूप जास्त बोलायचं आहे, खूप जास्त सांगायचं आहे, पण आपण टप्प्याटप्प्याने जाऊया. तर ह्या ठिकाणी मला वाटतं मी इकडेच थांबतो आणि मी प्रवीण सरांकडे सूत्र देतो. याच्या पुढे प्रवीण सर बोलतील. धन्यवाद सर, अतिशय छान माहिती सांगितली. तरी मला असं वाटतं मी काही प्रयोग करून दाखवणार आहे, 1-2च, अगदी 2-3 मिनिटच लागणार आहे. तर याच्या आधी माझ्या मते आपण डिस्कशन करूया, जर का कुणाला काही विचारायची असेल शंका. गुड मॉर्निंग सर. सर मला असं विचारायचं होतं, काही समजा याच्यात नसतील, बुक्समध्ये नसतील ऍक्टिव्हिटी, पण आपल्याला शिकवताना विथ टाइम सुचू शकतं की आपण हे या पद्धतीने दाखवू शकतो, किंवा आता समजा ऍसिड बेस आहे तर आपण जे होम रेमेडी वापरतो ती कुठले खरेच ऍसिड वरती आपण जे रेमेडी वापरतो ती पॉवरफुल आहे, त्याच्यासाठी जर कंपॅरेटिव्ह स्टडी असं जर एक डोक्यात विषय आला तर तो आपण मांडू शकतो का याच्यातून? वडनेरे सर. ह्या वर्षी आपण याच्यावरती फोकस करतो आहोत की जे पाठ्यपुस्तकामध्ये जे ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच आपण घेऊया. कारण जेव्हा आपण पाठ्यपुस्तकाच्या बाहेर करतो याच्यावरती मला वाटतं 2 सोल्युशन्स मला सुचतात. एक तर हे की तुम्ही ऍज अ टीचर म्हणून सुद्धा तुम्हाला एक व्हिडिओ बनवायचे आहेत. तर जेव्हा तुम्ही टीचर म्हणून व्हिडिओ बनवतात तेव्हा तुम्ही ती इनोव्हेटिव्ह ऍक्टिव्हिटीज, म्हणजे इफ यू आर टीचिंग देम लाईक दिस बाय doing some innovative ideas, so it is an innovative idea which you are doing it, which is not there in the textbook. So I think it would be a nice balance, because it is not going to disturb our rules also, and you will also be able to present your things and how you are doing what you are doing. For example, acid base reactions जर तुम्ही म्हणाले, त्या पुस्तकांमध्ये काही ठिकाणी मला असं जाणवलं, आय एम नॉट एन एक्सपर्ट इन द सेन्स दॅट आय एम नॉट गॉन थ्रू ऑल द बुक्स, पण पुष्कळशा ठिकाणी त्यांनी पुस्तकांमध्ये जे केमिकल्स आहेत ते वापरलेले आहेत, जसं की HCl वापरला असेल, HNO3 वापरला असेल, किंवा ब्लू विट्रोल ज्याला आपण म्हणतो ते वापरलेलं असेल, कॉपर सल्फेट वापरला असेल. द थिंग्स विच आर नॉट रेडिली अवेलेबल इन द हाऊस होल्ड ते त्यांनी वापरलेले आहेत. सो इन माय पर्सनल ओपिनियन अँड ऍज अ एक्सपर्ट ऑल्सो आय वुड से दॅट, म्हणजे मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा मी बऱ्याचदा घरामध्ये जे आपले चिंचेचं पाणी असतं, दॅट इज ऑल्सो एन ऍसिड.
बरोबर. किंवा वॉशिंग सोडा असतो, दॅट इज अ बेस. ऍक्च्युली इट इज सॉर्ट ऑफ कंपाऊंड, म्हणजे तो कंपाऊंड म्हणून जर पाहायला गेलं तर तो सॉल्ट आहे, पण तो त्याची बेसिक नेचर आहे, त्याचा पीएच व्हॅल्यू त्याची बेसिक लेवलची आहे. सो यू कॅन यूज ऍसिड बेस्ड रिएक्शन शिकवत असताना तुम्ही लिंबूचं पाणी, सिट्रस ऍसिड्स असतील किंवा चिंचेचं पाणी असेल, ह्यांचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. आणि तुम्हाला बेस म्हणून तुम्ही काही काही लोक डिटर्जंट सांगतात आजकाल, मी वापरलेलं नाहीये, पण डिटर्जंट आहे किंवा तुमचा कॉस्टिक सोडा आहे, आपला साधा सोडा आहे, ज्या गोष्टी म्हणजे इट शुड बी गुड फॉर पीपल ऑल्सो, स्टुडंट्स ऑल्सो. म्हणजे जसं तुम्ही जर समजा कॉस्टिक सोडा वापरला तर इट इज व्हेरी टॉक्सिक टू हँड्स, सो आय वुड नॉट ऍडवाइज दॅट. तर ते तुम्ही तुमच्या इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणून तुम्ही त्या गोष्टी टाकू शकता, कारण आपण इनोव्हेटिव्ह आयडिया सुद्धा आम्ही हे करतो आहोत. तर जेव्हा विद्यार्थी जेव्हा प्रयोग करतील तेव्हा ते शक्यतो पुस्तकामध्ये दिलेल्या गोष्टीच सांगतील. कारण काय होतं, आपण पुस्तकांच्या बाहेरचं शिकवतो आणि पुस्तकाचं राहून जातो एका बाजूला. सो दॅट इज समथिंग विच वी वुड नॉट लाईक टू डू इन दिस पर्टिक्युलर इयर. हॅलो. हा सर, ऍक्च्युली 6th स्टँडर्डच्या ICSEच्या बुकमध्ये असं ऍक्टिव्हिटी नावाच्या खाली जे दिलेलं आहे तेच बनवायचं आहे आपल्याला, का कॉन्सेप्ट वरती आपण आपले आयडियाज, फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोमॅग्नेट, आता तिथे कसं बनवायचं काय ते दिलेलं नाहीये, तर इलेक्ट्रोमॅग्नेट आपण बनवू शकतो किंवा त्याच्यावरती बेस्ड एक्सपेरिमेंट बनवू शकतो. तर ते जे काही साहित्य वगैरे त्याच्यामध्ये दिलेलं नसेल पण तो कॉन्सेप्ट एक्सप्लेन होत असेल तर आपण तशा ऍक्टिव्हिटीज मुलांसाठी बनवू शकतो का? नाही, मुलांनी जे ऍक्टिव्हिटी बनवायच्या आहेत ना, त्या टेक्स्टबुक मध्ये जे ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत त्याच बनवायच्या आहेत. आणि तुम्ही जे सांगता आहात ते तुम्ही तुमची इनोव्हेशन म्हणून तुम्ही सांगू शकता. इट इज नॉट गिवन इन द टेक्स्टबुक, बट यू हॅव युअर माइंड, अप्लाइड युअर माइंड, अँड यू शुड ऑल्सो चेक वेदर in general, whenever a teacher is giving his video, make sure that you verify it through the AI. नाही, तसं नाही सर, माझा डाऊट असा आहे. तुमचा मुद्दा लक्षात आला की जे ऍक्टिव्हिटी टेक्स्टबुक मध्ये नाही आहेत त्या आपण आपल्याला ऍक्टिव्हिटी टायटल खाली असं नाहीये, पण तो कॉन्सेप्ट एक्सप्लेन करते ती ऍक्टिव्हिटी. तर तसे काहीतरी ऍक्टिव्हिटी असेलच ना. हा, म्हणजे ऍक्टिव्हिटी असं टायटल खाली जे दिलेलं आहे तेवढं तसंच एक्सप्लेन करायचंय का आपल्याला? ओके ओके, ठीक आहे, थँक्यू सर. आणि सर, म्हणजे बोर्ड ICSE आहे मुलाचं, तर त्याने त्याच्याच पुस्तकातली ऍक्टिव्हिटी एक्सप्लेन करायची आहे. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. स्वतःच टेक्स्टबुक वाचायचं आहे, स्वतःचीच इयत्ताचं करायचं आहे, वरची इयत्ताचं पण नाही करायचं आहे, खालची इयत्ताचं पण नाही करायचं. ओके ओके, ठीक आहे, थँक्यू सर, थँक्यू. जो शिकतोय तेच करायचं. ओके, थँक्यू सर, थँक्यू सो मच. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. हॅलो सर, इयत्ता 3री मध्ये एक मेणबत्तीचा प्रयोग आहे की मेणबत्ती ती विझते त्या ठिकाणी, कॅन्डल आपली. तर त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे, टेक्स्टबुक मध्ये आहे की ऑक्सिजन संपल्यामुळे ती मेणबत्ती त्या ठिकाणी विझते. बरोबर सर. आता याच्या व्यतिरिक्त समजा विद्यार्थ्यांनी जर असं एक्सप्लेनेशन केलं की बाबा त्याच्यानंतर शिक्षक म्हणून आपण त्यांना सांगितलेलं असते की ज्या ठिकाणी आग लागलेली आहे त्या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये एक फायर एक्झिस्टन्शियल सिलेंडर बसवलेले आहेत, शाळेमध्ये आहेत, जिल्हा परिषद शाळेमध्ये. तर मग जेव्हा आग लागलेली असते तेव्हा हे सिलेंडर त्या ठिकाणी आपण यामधला असणारा जो गॅस आहे त्याच्यावर जर मारला तर ती आग त्या ठिकाणी विझते. म्हणजे याच्यामध्ये कोणता गॅस असतो तर कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी गॅस असतो. तर असं विद्यार्थ्यांनी जर समजा एक्सप्लेन जर केलं त्याच्या व्यतिरिक्त त्या कंटेंटला धरून किंवा मेणबत्तीला ज्वलनासाठी ऑक्सिजनची आवश्यकता आहे आणि ऑक्सिजन संपल्यामुळे तो विझला, आणि मग जर समजा जर आग लागली असेल तर ती विझवण्यासाठी जर आपल्याला कोणता वायू लागतो तर त्याला रिलेटेड सरांनी शिकवलेलं असतं की बाबा कार्बन डायऑक्साईड हा वायू आग विझवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी मदत करता येते. त्यासाठी आपल्या शाळेमध्ये असे काही ते सिलेंडर आहेत, प्रत्येक शाळेमध्ये आहेत. जर असं विद्यार्थ्याने त्या प्रयोगामध्ये जर एक्सप्लेन जर केलं आणि मग त्याच्यामध्ये त्याला रिलेटेड असं सांगितलं की हा जो कार्बन डायऑक्साईड आहे जे वनस्पतीकडून आपल्याला वनस्पती म्हणजे घेतात आणि आपण तो सोडतो, असं त्याला रिलेटेड जर थोडं काही एक्सप्लेनेशन जर केलं तर चालेल का? पहिली गोष्ट, त्यांनी त्याच्या पुस्तकामध्ये जे आहे ना, पुस्तकाचा मथळा काय आहे? पुस्तकाचा मथळा आहे की हव्याला ज्वलनासाठी ऑक्सिजन लागते. हा त्याचा प्रिन्सिपल जे टेक्स्टबुकच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी
what the textbook wants to teach is that हा, here oxygen is required for combustion. हे हा, पाठ्यपुस्तकात हे शिकवायचं आहे. बरोबर आहे. हो, आता हे हो. जे तुम्ही जे सांगताय हे विवादास्पद अशा प्रकारचा प्रयोग आहे. देर आर सो मेनी हा. अँगल्स टू इट. ओके. ते ते दिसते तर फक्त ते एक तर त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पाणीचे पातळीवरती जाते. म्हणजे त्याला आपण त्याला समजा आपण त्याच्यावरती आपण ग्लास ठेवला तर ते पाणी म्हणजे ते त्या प्रयोगाच्या बद्दल बोलताय का? मला माहिती नाही ते तिसरीचा प्रयोग. त्याच्याबद्दल नाही. त्याच्याबद्दल एक नॉर्मल कॅन्डल आहे एका प्लेटमध्ये लावलेली किंवा Okay. टेबलवर आहे आणि Okay. त्याच्यावर आपण काय केला काचेचा ग्लास ठेवला ओके. आणि ती कॅन्डल काही वेळाने विझते. मग ओके. काय विझते तर मुलांनो यामधला ऑक्सिजन संपल्यामुळे ही कॅन्डल या ठिकाणी विझलेली आहे. म्हणजे काय झालं की मुलांनो याच्यामधला ऑक्सिजन संपल्यामुळे ही कॅन्डल विझलेली आहे. ओके. ओके. हा ओके. नॉर्मल असा कंटेंट आहे Okay. टेक्स्टबुक मध्ये. तर याला रिलेटेड टेक्स्टबुक हा याला नाही एक मला हा थोडं एवढंच clear आहे सांगा. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय का की कार्बन डायऑक्साईड जनरेट झाली होती? नाही तसं नाही म्हटलेलं काही फक्त ऑक्सिजन Okay. संपल्यामुळे Okay. कॅन्डल विझली. हा हा हा. लक्षात आलं माझ्या. जर त्या पुस्तक हा. म्हणजे कारण मी पुस्तक वाचलेलं नाहीये, तुम्ही शिक्षक आहात, तुम्हाला त्या पुस्तकाच्या बद्दल जास्त कल्पना आहे. पण खरी गोष्ट हो, अशी हो. आहे की दोन गोष्टी होतात. एक तर ऑक्सिजन थोडीफार डिप्लीट होते, पूर्ण डिप्लीट नाही होत, थोडीफार डिप्लीट होते. दुसरी गोष्ट कार्बन डायऑक्साईड जनरेट होते. ऑक्सिजनचं प्रमाण थोडा कमी होतो. इतका कमी नाही होत कमी की ते विद्युत जाळू शकत नाही, थोडा कमी हो, होतो. हो. कार्बन हो. डायऑक्साईड येते आणि त्याच्यामुळे ते होय. जे हे आहे त्याला जो टेम्परेचर ज्वलनासाठी जितका टेम्परेचर लागतो तो टेम्परेचर मेंटेन होऊ शकत नाही. थोडंफार प्रमाणामध्ये पाणी पण जनरेट होतो, वॉटर वेपर सुद्धा जनरेट होतात. म्हणजे पूर्ण जे एक्सप्लेनेशन आहे ती हा. ही आहे. तिसरीच्या मुलांना एवढं जास्त सांगण्याची गरज नाही आहे. गरज नाही. बरोबर आहे. हा. दुसरी गोष्ट अशी की कार्बन हा, डायऑक्साईड हा. जी आहे ती हेवियर असते, ती खालच्या बाजूला सेट होते, ती वरच्या बाजूला राहत नाही. हा. बरोबर आहे का? तर ह्या हा, हा. हे सो मेनी थिंग्स. पण त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एवढं सांगाल म्हणजे पाठ्यपुस्तकामध्ये हे अपेक्षित आहे की मुलांना हे सांगावं की ज्वलनासाठी ऑक्सिजन ज्वलनासाठी तुम्ही जे हा. प्रयोग सांगितलेले आहेत त्या प्रयोगापेक्षा तुम्ही जे म्हणताय ना की बुवा आपण जे हे असतात ते तुमचे अग्निशमनासाठी जे काही गोष्टी वापरल्या जातात त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड सोडलेली असते. त्याच्या पण हा, दॅट इज नॉट शाळेमध्ये असतं. अप्रोप्रिएट ऍट दिस पर्टिक्युलर जंक्चर. ते जे तुम्ही आता जे हा. तुम्ही शिकवत आहात त्याच्यापेक्षा तुम्ही हा. असं सांगा की जेव्हा आग लागलेली असते तेव्हा त्याच्यावरती समजा जर आपण कंबळ टाकलं म्हणजे रग टाकलं हा. तर त्याला ज्वलनासाठी जी हवा लागते ती आपण ब्लॉक करतो. हा, हा. रादर दॅन ते जे अग्निशमनाचा जो तुम्ही जो स्प्रे वाला सांगताय ना की बा कार्बन डायऑक्साईड वापरल्यामुळे आपल्याला हे होतं, त्याच्यापेक्षा मोर अप्रोप्रिएट एक्झाम्पल वुड बी दॅट द स्टुडंट शुड से दॅट इज वाई जेव्हा आग लागलेली असते तेव्हा त्याच्यावरती आपण तांबळ टाकतो म्हणजे ते हो, हो. काहीतरी रग टाकतो. रग टाकल्यामुळे त्याला जे ज्वलनासाठी जी लागणारी हवा आहे, ऑक्सिजन आहे, ती तिचे सप्लाय बंद होते आणि त्याच्यामुळे ती ज्वलन होणं बंद होतं. दिस वुड बी मोर अप्रोप्रिएट एक्झाम्पल बिकॉज यू आर इंट्रोड्युसिंग अ न्यू कन्सेप्ट विच आय डोंट वॉन्ट. ओके. ओके. सो तुम्ही त्यापेक्षा हा एक्झाम्पल द्या ओके सर. थँक्यू. आणि त्या विद्यार्थ्याला ते सगळे जे आहे ना रिलेट व्हायला पाहिजे. ही शुड जसं मी आता एक्सप्लेन केलं होतं की सगळ्या गोष्टी त्याला इंटरमिडिएट स्टेप सगळे त्याला सांगायला पाहिजे. येस वैभवी मॅडम तुम्हाला काही बोलायचं बहुतेक. नमस्कार सर. मला प्रश्न असा विचारायचा होता. हो हो सर मला असा प्रश्न होता की आता काही जे एक्सपेरिमेंट आहेत जसे की स्प्राउटिंग ऑफ सीड हो जसं की काही एक्सपेरिमेंट जे आहेत जसे की स्प्राउटिंग ऑफ सीड्स आहे किंवा झायलेमचं फंक्शन आहे 9th स्टँडर्ड मध्ये. ओके. सर मला प्रश्न असा विचारायचा होता की काही एक्सपेरिमेंट जे आहे जसे की स्प्राउटिंग ऑफ सीड आहे स्प्राउटिंग ऑफ सीड आहे किंवा झायलेमचं फंक्शन आहे. मग त्या एक्सपेरिमेंटला वेळ लागतो साधारणतः झायलेमचं फंक्शन आहे तर त्याला 2-3 तास लागणार किंवा ट्रान्सपिरेशन आहे त्याला पण साधारणतः 1-2 तास जाणार किंवा वेळ जाणार. स्प्राउटिंग ऑफ सीड आहे ज्याला ओव्हरनाईट वेळ जाणार. त्यावेळेला जर आपण ते व्हिडिओ 2 वेगवेगळ्या फॉर्म मध्ये बनवून नंतर कंबाईन केले तर चालतील का? हो हो चालतील ना. तुम्ही त्याला थोडा वेळ दाखवा आणि त्याला सांगा की त्याच्यामध्ये तसे व्हिडिओ चालतील का? हो चालतील. असे जे प्रयोग आहेत चांगला मुद्दा उपस्थित केला आहे त्यांनी की समजा एखादा असा प्रयोग आहे की ज्याच्यामध्ये काही वेळ जाणार आहे
भरपूर वेळ जाणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही कंटिन्युअसली तुम्ही 20 सेकंडचे व्हिडिओमध्ये नाही बनवू शकत, त्या गोष्टी दाखवू नाही शकत. चांगला मुद्दा आहे हा. त्याच्यामध्ये तुम्ही असं करा की इफ इट इज पॉसिबल, जर तुमच्या फ्रेममध्ये तुमचा टाइम आणि डेट येऊ शकत असेल, काही याच्यामध्ये मोबाईल्समध्ये अशी फीचर्स असतात की ज्याच्यात डेट आणि टाइम येऊ शकतो. इफ दॅट इज पॉसिबल, ऑर यू कॅन प्लेस ए क्लॉक, ते घड्याळाचा जे आहे ना, तो जो हे आहे तो समजा जो तुम्हाला लावता आला तर तुम्ही ते लावा. म्हणजे आता मी हे 4:20 हा प्रयोग सुरू केलेला आहे. त्याचे टाइम कसा जातोय हे त्याला दिसलं तर अतिशय चांगलं होईल, म्हणजे ते जास्त रिअल टाइम वाटेल. जसं आता स्प्राउटिंग करायची आहे तुम्हाला, त्याला 3-4 दिवस लागणार आहेत. तर तुम्ही काय करू शकता, त्याचे 5-1 सेकंदाचा तुम्ही म्हणाल की आता आज 20 तारीख इतकी वाजलेले आहेत, 20 तारखेला 4:25 मी हा व्हिडिओ शूट करतोय. आता पहा मी इकडे हे सीड्स इकडे ठेवलेले, त्याला पाणी दिलेलं आहे. आज 21 तारीख आहे, 4:20 झालेले आहेत. परत आपण मी पाहतोय आता याच्यामध्ये असा बदल झालेला आहे. असं तुम्ही केलं ना, दॅट विल बी ए एक्सलेंट थिंग. व्हेरी नाईस, व्हेरी एक्सलेंट एक्सरसाइज इट वुड बी, बिकॉज पीपल वुड बी एबल टू सी, आणि इट विल बी अ नाईस थिंग फॉर द स्टुडंट ऑल्सो टू डू. आणि याच्यावर तुम्ही लवकरात लवकर काम सुरू करायला सांगा, कारण आपल्याला एकदम लास्ट मोमेंटला हे करणं चालणार नाही. त्याच्यामुळे अशा गोष्टी की ज्याला खूप वेळ लागणार आहेत, असे तुम्ही ऍक्टिव्हिटीज ज्या ते लवकरात लवकर डिस्ट्रीब्यूट करा, आणि ते तुम्ही कराल ते इट विल बी अ व्हेरी ॲसेट, ग्रेट ॲसेट टू फॉर लर्निंग. लोकांना शिकण्यासाठी खूप मदत होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला बदल होत आहेत. फक्त याच्यामध्ये टेक्निकली मी असं सांगेल तुम्हाला की कॅमेरा जो आहे तुमचा तो एकाच ठिकाणी फिक्स असला पाहिजे. तुम्ही हे पहा की नेहमी ज्या वेळेला तुम्ही शूट करणार आहात त्यावेळेला लाईट कंडिशन एकसारखी असेल तर तुम्हाला तो फील पण चांगला येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त समाधानकारक तुम्हाला व्हिडिओज बनवता येतील. पहिला व्हिडिओ तुमचा स्प्राउटिंगच्या बद्दलचा होता. दुसरा झायलम फंक्शनचा मला माहिती नाही काय एक्झॅक्टली काय व्हिडिओ असतो, काय ऍक्टिव्हिटी असते ती तुम्ही डिस्क्राईब करू शकता का? हो, आता काय होतं सर, ज्या वेळेला आपण तो रूटेड प्लांट आहे तो एखाद्या पाण्यात ठेवतो आणि त्या पाण्यामध्ये एखादा कलर, जनरली आम्ही स्टेन वगैरे टाकतो, परंतु घरात असेल तर एखादा कलर टाकतो, तर काही तासानंतर त्या प्लांटच्या स्टेमला किंवा लिव्हजला तो कलर येतो. म्हणजे झायलेमने ते मिनरल्सच्या फॉर्म मध्ये अब्झॉर्ब केलं आणि वरती ट्रान्सपोर्ट केलं, अशी ती एक ऍक्टिव्हिटी आहे. ओके, तर त्याला सुद्धा मी जे आता सूचना केली ती तुम्हाला पटते का, जमू शकेल का? हो हो सर, नक्की. आणि मला त्यात असा एक प्रश्न होता की ते या काही ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या आम्ही स्कूल लेवलला करून घेतो, मग स्कूलच्या लॅबमध्येच ते व्हिडिओ शूट केले तर चालतील का, की घरून करायला लावायचे मुलांना व्हिडिओ शूट? नाही, स्कूलच्या लॅबमध्ये केले तरी चालतील. काही काही ऍक्टिव्हिटीज अशा आहेत मी पाहिल्या, वाचल्या त्या, की ज्या ठिकाणी तुम्हाला मायक्रोस्कोप वापरण्याची गरज आहे. बरोबर आहे का? तर ते मायक्रोस्कोपच्या कोणाच्या घरामध्ये नसतील आणि असे व्हिडिओ सोडून टाकले आपण तरी पण ते चांगलं होणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही शाळेच्या लॅबमध्ये जरी वापरलं तरी चालू शकेल. शक्यतो होम ऍक्टिव्हिटीज करावेत हे आपली हे असते, पण ज्या ठिकाणी ते नसतील त्या ठिकाणी तुम्ही शाळेची लॅब वापरली तरी चालेल. बर, आणि इंडिव्हिज्युअल करायचे आहेत का ऍक्टिव्हिटी सर, म्हणजे सिंगल की 2 मुलांनी म्हणून केलं चालणार आहे? शक्यतो सिंगलच करावे, कारण ऍक्टिव्हिटीज खूप जास्त आहेत ना. तुम्ही पहा ना, प्रत्येक इयत्तामध्ये किती, तुम्ही कुठल्या वर्षाला शिकवता? मी 8वी ते 12वी. 8वी ते 12वी. तर प्रत्येक इयत्तामध्ये 40 ऍक्टिव्हिटीज महाराष्ट्र बोर्डमध्ये आहे. मला माहिती नाही एनसीईआरटीचा मी आता माझ्या डोळ्यासमोर आकडा नाहीये, पण 40 ऍक्टिव्हिटी आपल्या महाराष्ट्र बोर्डामध्ये आहे. तर ते भरपूर आहे, म्हणजे मुलं खूप जास्त असतात, त्याच्यामुळे एकाने एक केला तर फार चांगलं होईल. 2-2 ते करू नका, सिंगलच करू नका. हो, थँक्यू सर. सर मला एक विचारायचं होतं, प्राजक्ता साठवणे बोलते. हा, हो हो, मॅथ्स आणि सायन्स या दोघांच्या मिळून 10 की सेपरेट 10 पाहिजे व्हिडिओ? प्रत्येक शिक्षकाच्या मागे 10 पेक्षा कमी विद्यार्थी पाहिजे. आलं लक्षात तुम्हाला? प्रत्येक शिक्षकाच्या मागे 10 पेक्षा कमी विद्यार्थी पाहिजे. कारण जर प्रत्येक शिक्षकाच्या मागे 10 पेक्षा कमी विद्यार्थी नसतील, 10 पेक्षा जास्त असतील तर प्रत्येक शिक्षकाचा वर्कलोड वाढतो. हे आपला कन्सेप्ट आलेला हा तुमच्यामुळे आले, म्हणजे आपल्याला इव्हॅल्युएशन करायचं आहे आणि वेळेत करायचं आहे, त्याच्यासाठी हा कन्सेप्ट आपल्याला टाकावा लागतोय. मॅथ्स आणि फिजिक्स, मॅथ्स आणि सायन्स सगळे मिळून प्रत्येक शिक्षकाच्या मागे 10 पेक्षा जास्त विद्यार्थी नाही होऊ शकत. आणि पूर्ण जर सायन्सचे 10 घेतले तर चालतील का? पूर्ण सायन्सचे असो, पूर्ण मॅथ्सचे असो, सायन्स प्लस मॅथ्सचे असो, पण शिक्षकाचा आणि याचा जो रेशो आहे तो असा असला पाहिजे. देयर शुड बी लेस दॅन 10 स्टुडंट्स पर टीचर. ओके,
आणि अजून एक विचारायचं की हे 10 तारखेपर्यंत सबमिट व्हायला पाहिजे का? थोडस 1-2 दिवस 15 तारखेपर्यंत डिसेंबर. आपल्याला तुमची जे डिस्ट्रीब्युशन आहे ना ते तुम्हाला सबमिट करायचं आहे. अच्छा आता तुम्हाला व्हिडिओ नाही बनवायचे आहेत. आता 15 डिसेंबरच्या आत व्हिडिओज नाही बनवायचे आहेत. तर अच्छा तुम्हाला अच्छा फक्त हा. तुम्हाला फक्त ते डिस्ट्रीब्युशन कळवायचं आम्हाला की बुवा मी या विद्यार्थ्याला हा व्हिडिओ दिलेला आहे. अच्छा ओके ओके सो यू हॅव स्टील 1 मंथ टाइम. आणि ओके हा 15 जानेवारीच्या आत तुम्हाला ते व्हिडिओज अपलोड करायचे आहेत. कारण आपल्याला ओके. 15 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत आपल्याला इव्हॅल्युएशन करायचं 15 दिवसामध्ये. तर तेवढा वेळ मिळायला पाहिजे ना. तुम्ही जितकं हो, उशीर हो. कराल तितकं तुम्हालाच वेळ मिळणार नाही. मग आपले सगळं तो 28 फेब्रुवारीला आपल्याला जो समापन करायचा आहे तो सगळा कोलमडेल ना आपला. असं ओके. हे व्हॉट्सअपच्या थ्रू द्यायचंय का? ते जे द्यायचं डिस्ट्रीब्युशन जे द्यायचं ना? डिस्ट्रीब्युशन ओके. तुम्हाला फॉर्मने द्यायचं आहे. गुगल फॉर्म एक बनवलेला आहे. त्याच्यावरती अच्छा. माझा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. ते हो, एक हो, लिंक हो. दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक केल्यावरती तुम्हाला गुगल फॉर्म मिळतो. तिकडे तुमचा ओके. ईमेल आयडी कॅप्चर होतो. प्रत्येकाला एकच ईमेल आयडी घ्यायचा आहे. ती सगळी अच्छा. सूचना दिलेली आहे ते तुम्ही वाचून घ्या जरा. हो हो थँक्यू सर. हॅलो येस येस. हॅलो नमस्कार सर, मी प्रियंका प्रियंका बर्वे बोलतीये. हो. सर माझा एक प्रश्न असा होता की मी एक ऍक्टिव्हिटी घेऊ इच्छित आहे की ती डायजेस्टिव्ह सिस्टीमची. ओके. तर मी असा विचार केला आहे की एक 7-8 विद्यार्थ्यांचा जो ग्रुप बनवला आणि प्रत्येकाला जर प्रत्येक ऑर्गनची एखादी आकृती हातात देऊन त्याच्याबद्दल त्याला सांगायला सांगितलं तर तो व्हिडिओ साधारण 5 ते 7 मिनिटाचा झाला तर चालेल का अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी? ही ऍक्टिव्हिटी तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे का? आहे ना, आहे. ऍक्टिव्हिटी आहे, प्रोजेक्ट म्हणून दिलेली आहे ती, प्रोजेक्ट म्हणून आहे. ओके. ऍक्टिव्हिटी एक्सपेरिमेंट प्रोजेक्ट असतात ना, ओके. तर प्रोजेक्ट त्या म्हणून दिलेली. प्रोजेक्ट म्हणून त्यांनी दिलेली आहे. एक्झॅक्टली काय प्रोजेक्ट? पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन अबाउट द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड प्रेझेंट इट इन द क्लास असं म्हटलेलं आहे. ओके ओके. तर आय वुड नॉट रेट इट व्हेरी हाय. त्याला मी फार सजेस्ट करणार नाही. कारण आपले सगळे जे आपले व्हिडिओज आहेत ते सगळे हँड्स ऑन ऍक्टिव्हिटीचे असतील. हा तुमचा फार ऑड मॅन होऊन जाईल या प्रकारचा व्हिडिओ. आय वुड नॉट रेकमेंड इट. ओके. Even though it is not strictly no, but I would rather say that try to avoid it. If you don't have anything else to do, then do it. But otherwise, I would say let's not recommend it. ठीक आहे, ओके सर. PowerPoint प्रेझेंटेशन शक्यतो नको. नाही, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन नाही द्यायचंय सर. ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी की हे प्रोजेक्ट तुम्ही असं क्लास समोर प्रेझेंट करा पॉवर पॉइंट Okay. प्रेझेंटेशनच्या ह्याच्यात असं म्हटलंय. Okay. पण मी त्याचा प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये ते जे ऑर्गन आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम मधले जे पण ऑर्गन आहे Organ त्याची तुम्ही कुठून diagram- आणणार आहात? म्हणजे कुठला ऑर्गन घेणार आहात तुम्ही? कसे आणणार नाही, आहात? पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमच घेणार सर मी, टीथ पासून ऍनस पर्यंत. प्रत्येक Okay. विद्यार्थ्याला त्याचं फंक्शन सांगायला सांगणार त्या ऑर्गनचं. आणि त्याच्या हातामध्ये तो ऑर्गन देणार, एक ऑर्गन जो विद्यार्थी प्रेझेंट करणार तो ऑर्गन त्याच्या हातात देणार. उदाहरणार्थ जर स्टमक दिलं, एखाद्याच्या हातामध्ये स्टमक दिलं तो पूर्ण स्टमक बद्दल सांगेल. एखादा model आहे का तुमच्याकडे? नाही, डू यू हॅव हा? अ मॉडेल? तुमच्याकडे मॉडेल आहे का या गोष्टींचे? नाही, मॉडेल नाहीये माझ्याकडे, मॉडेल नाहीये. तुम्ही स्टमक देणार म्हणजे काय करणार? त्याच्या हातात लिव्हर देणार म्हणजे काय करणार? कुठला लिव्हर आणणार तुम्ही? मी त्याला डायग्राम देणार सर, डायग्राम देणार त्याच्या हातामध्ये. डायग्राम देणार नाही, देन आय थिंक इट विल नॉट बी अ व्हेरी ऍडवायजेबल आयडिया. कारण ते फार कॉग्निटिव्ह डोमेनचा गोष्ट होऊन जाते, ती नको करायला आपण. बर, तेच मी म्हटलं, कारण की काय होईल मी मेहनत करेल आणि तशी नाही चालणार म्हणून मी आधी विचारून घेतलं. कॉग्निटिव्ह डोमेन मधले नको, सायकोमोटर डोमेन मधले पाहिजे आपल्याला, ज्याच्यामध्ये काही गोष्टी होताना दिसत असेल, काही गोष्टी घडताना दिसत असेल, काही Okay. ऍक्टिव्हिटी म्हणजे जिकडे कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियांचा संगम होतोय, आय अँड आणि Working models. कोऑर्डिनेशन होतोय. वर्किंग मॉडेल जिकडे जे काहीतरी म्हणजे हे दिसतंय, काहीतरी होताना दिसत आहेत, शक्यतो अशा गोष्टी पाहिजे आपल्याला. चालेल. ओके. ओके. AI व्हिडिओ पण चालतील ना सर? काय AI व्हिडिओ पण चालतील ना? एआय व्हिडिओ हे पाठ्यपुस्तकाचा भाग नाहीये ना. तुम्ही अच्छा. एआय व्हिडिओ शक्य म्हणजे नको करायला. ओके. वर्किंग मॉडेलच पाहिजे. वर्किंग मॉडेल असतील. तुमचं काय आयडिया काय तुमची?
कारण की मी 1-2 जणांना विचारलं तर त्यांनी मला थोडंसं ट्राय करून दाखवलं. त्यांनी AI वर म्हणजे जसं आपण YouTube वर बघतो ना, अगदी तसे व्हिडिओ मला बनवून दाखवले, की म्हटलं त्यांना थोडंसं विचारून तुम्ही जे ना होतंय का? तुमचं एक प्रेझेंटेशन म्हणून देऊ शकता, म्हणजे ऍज अ टीचर्स प्रेझेंटेशन म्हणून तुम्ही देऊ शकता की मी ही अशा प्रकारची इनोव्हेटिव्ह आयडियाज केलेली आहे. सो डू इट ऍज अच्छा. अ टीचर्स हे म्हणून तुम्ही करा. अच्छा, जे टीचर तुमच्या स्टुडंटला पाठ्यपुस्तकाशी वर्किंग रिलेटेड, मॉडेल ना? स्टुडंटला वर्किंग मॉडेल. मॉडेल आणि टीचर्स लोकांना थोडंसं आपण लिबर्टी देऊया की तुम्ही इनोव्हेटिव्ह बरं. आयडियाज केलेली आहे. ओके, ओके. थँक यू. थँक यू सर. हॅलो. येस येस. नमस्ते सर. एकच स्टुडंट जो आहे तो मॅथ्सचा एक आणि सायन्सचा एक असे प्रोजेक्ट करू शकतात का? एकच विद्यार्थी सायन्सचा एक आणि मॅथ्सचा एक पण करू शकतो. मॅथ्सचा एक एकच करू विद्यार्थी शकतो. कितीही प्रयोग करू शकतो. ओके. पण एका टीचरच्या मागे असे जे व्हिडिओज आहेत ना, यांची संख्या 9 पेक्षा कमी 10. असली पाहिजे. ओके. समजा एक ओके. शिक्षकाच्या मागे 3 विद्यार्थी आहेत, हो. बरोबर आहे का? एका टीचरकडे 3 विद्यार्थी आहेत, तिघांनी 3-3 व्हिडिओज बनवले तर 3 9 झाले. एका शिक्षकाच्या मागे 9 बरं. झालेले आहेत, आपल्याला चालण्यासारखे आहेत. ओके. बरोबर आहे. अच्छा, बरं. येस येस. म्हणजे रिपीट चालेल एक नियमांमध्ये फक्त एकच कन्सेप्टवरती नको, एकच गोष्टीवरती नको, हे तुम्ही बघायला. बरं. ओके. थँक्यू सर. सर एक्सक्यूज मी सर. येस. सर मी पुण्यावरून बोलतेय आणि माझ्या मुलीच्या शाळेमध्ये दे आर नॉट इंटरेस्टेड टू टेक पार्ट इन सच कॉम्पिटिशन्स. Okay. I am also teacher, but I am not teaching to my child, but I am guiding her for these projects. I am MSc Physics basically. Okay. तर मग ती शाळे थ्रूच ती अपियर होईल, पण तिच्या टीचर्स दे आर नॉट इंटरेस्टेड टू टेक पार्ट इन सच कॉम्पिटिशन्स. तर तसं ती शाळेच्या थ्रू पार्टिसिपेट करू शकते का? गायडन्स तिला म्हणजे माझ्याकडून मिळेल, तर तसं ती Okay. पार्टिसिपेट करू शकते का? म्हणजे तुमची एक म्हणजे तुमची एक हे आहे, मुलगी आहे की जी ज्या हां. शाळेत जाते त्या शाळेमध्ये जे टीचर्स आहेत ते तिला गाईड करण्यास हे नाही आहेत, इच्छुक नाही म्हणजे आहेत. दे डोंट वॉन्ट टू टेक पार्ट इन सच टाइप ऑफ आणि कॉम्पिटिशन्स, तुम्ही दो द कॉम्पिटिशन्स teacher आर. आहात का काय आहात तुम्ही? मी सर मॉडर्नला शिकवलंय, पण आता थोडा ब्रेक घेतलाय, थोडा हेल्थ रिझन्समुळे. यू आर नॉट अ स्टुडंट, यू आर नॉट अ टीचर. हा, मला हे हँड्स ऑन युनिव्हर्सिटी मधून ह्या कॉम्पिटिशन बद्दल कळालं. मी सध्या Okay. टीचिंग करतेय, पण फ्रॉम होम आय एम वर्किंग अँड आय एम नॉट टीचिंग टू माय चाइल्ड. आय एम नॉट हर टीचर इन द स्कूल. तर असं Okay. चालू शकेल का मग? प्रवीण सर, काय वाटतं तुम्हाला? कारण सर ती खूप ऍक्टिव्हिटीज मध्ये तिने पार्टिसिपेट केलंय आणि शी इज सो मच इंटरेस्टेड टू डू हँड्स ऑन ऍक्टिव्हिटीज, आणि शी इज पार्ट Okay. ऑफ हँड्स ऑन ऍक्टिव्हिटीज इन द युनिव्हर्सिटी, पुणे Yes, yes. युनिव्हर्सिटी. तर तिला तुम्ही जेव्हा फॉर्म भराल ना, हां. तेव्हा फॉर्म भरताना आम्ही तुमच्या शाळेचं नाव विचारणार, म्हणजे येस येस, तर तुम्ही त्या शाळेचं नाव म्हणजे तुम्ही त्या शाळेचं नाव ती त्यांच्या थ्रू पार्टिसिपेट केलं असं. म्हणजे so that त्या शाळेला त्या तुमच्या मुलीचं जे आहे ना ते त्या शाळेला जाणार नाही. त्याचं जे काही इव्हॅल्युएशन होईल ना, तर आम्ही ती शाळा टाळतो. तर ते शाळेचं नाव म्हणून तुम्ही त्या शाळेचं नाव टाका. ओके. येस सर, येस सर. So that Yes, sir. see to it that it will not go to the same school. This is our general principle. तर हां. तुमच्यासाठी असं नाही, तो जनरल प्रिन्सिपल आहे की ज्या शाळेमधला, समजा मी आदर्शचा विद्यार्थी आहे, तर हां. माझे व्हिडिओ त्या आदर्शला सोडून बाकीच्या शाळांना जातील. त्याच्यामुळे इट विल वी विल टेक केअर ऑफ इट. ओके सर, ओके सर. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. सर मला असं विचारायचं होतं आणखीन एक, की आता ज्या शाळा मोठ्या आहेत, जिथे 4-4, 5-5 डिव्हिजन्स आहेत, हो मग हो अशा ठिकाणी सुद्धा आपण एका शिक्षकामागे 10च व्हिडिओ बनवणार आहोत का? म्हणजे हो हो, कुठलीही शाळा असो, किती विद्यार्थी असो, कारण त्याच्यापेक्षा त्याला आपण जर नाही फॉलो केलं ना, तर आपल्याला परीक्षणच होणार नाही ना त्याचा. पण जिकडे जास्त तुकड्या असतील, तिकडे शिक्षक पण जास्त असतीलच ना. हो, बरोबर. पण जर नसतील तर मग ते बरोबर नाही खरं. एनिवे, बरोबर आहे. आता माझ्या शाळेमध्ये आहेत 4-4 तुकड्या आहेत. मग मला बाकी शिक्षकांना सोबत घेऊन ते करायला लागेल असं. तुम्ही ते कोऑर्डिनेट करा, किंवा एक जे आहे, आता काय होईल, समजा तुमच्याकडे टोटल किती विद्यार्थी आहे, मग एक प्रत्येकी त्याला त्याला ऑन एन ऍव्हरेज 65चा पट आहे सर, प्रत्येक तुकड्यांमध्ये. प्रत्येक तुकडीमध्ये 65 आहेत. हो आणि असे 4 तुकडे आहेत. हो.
म्हणजे 240 250च्या आजूबाजू विद्यार्थी एका इयत्तेला असतील. एका इयत्तेला एका वर्गाला 200-250 विद्यार्थी असतील आणि आपल्याकडे कल्पना फक्त 80च आहेत, म्हणजे 40 मॅथ्सचे आणि 40 फिजिक्सच्या सायन्सच्या. त्याच्यामुळे ते रिपीट होणार. पण तुम्ही खूप जास्त ते थोडंसं इव्हनली डिस्ट्रीब्यूट करा, हे बघा. असं नाही व्हायला पाहिजे की एकाच ठिकाणी खूप गर्दी केली गेलेली आहे आणि दुसऱ्या ठिकाणी राहून गेलेली आहे. तेवढं तुम्ही कोऑर्डिनेट करा आणि जास्त शिक्षक पण जास्त घ्या. ठीक आहे. म्हणजे किंवा मग शिक्षकाचा आणि हो, शिक्षकाचा आणि याचा रेशो जो आहे तो त्या आपल्या जो किंवा prescribed ratio प्रत्येक आहे, व्यक्तीतून एकच एक किंवा दोनच मॉडेल घेतले तर ते होऊ शकतं. तुम्ही पहा, म्हणजे तुम्ही ठरवा तसं. फक्त ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जपा, आपल्या नियमांपासून करा. हो सर. ओके. ओके. सर, माझा सुद्धा पर्सनल एक व्हिडिओ बनवायचा होता, त्या संदर्भामध्ये माझा प्रश्न होता, विचारू सर? ओके. तुम्ही शिक्षक आहात का? हा, हो. संदीप सर. हा, संदीप सर. हो. तर सर, मला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट याच्यावर एक पर्सनल समजा इनोव्हेटिव्ह व्हिडिओ बनवायचा आहे. तर यामध्ये मी आता वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ही संकल्पना त्या ठिकाणी स्पष्ट करणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे असणार आहे सर? मला अपेक्षित हे आहे की तुम्ही कुठल्या इयत्तेला शिकवताय? सर, माझी शाळा 1ली ते 5वी पर्यंतच आहे सर, परंतु मला इंटरेस्ट आहे त्याच्याबद्दल, समजा व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यावर, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटवर. तुमच्या इयत्तेमध्ये ते आहे का, तो प्रयोग आहे का? नाहीये. माझी शाळा 1 ते 5 पर्यंतची आहे, परंतु तो जो हा, आणि तुम्हाला जे इयत्तेसाठी तुम्हाला तुमची जी 1ली ते 5वीची जी इयत्ता आहे त्याच्यामध्ये काही इनोव्हेटिव्ह तुम्ही करत असालच ना? हो, करतो सर. छोटे छोटे आहेत, पण परंतु थोडंसं वरच्या we would prefer that you do some video which you are teaching in this 1ली ते 5वी मध्ये जे तुम्ही करत आहात ना, त्याच्यामध्ये तुम्ही जे इनोव्हेटिव्ह करता आहात, ज्याचा तुम्ही प्रयोग करून बघितलेला आहे, ज्याच्यावरती तुम्ही लोकांना विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे आणि तुमचं जे शिकवलेलं आहे ते इफेक्टिव्ह ठरलेलं आहे, दॅट वुड कॅरी मोर वेट. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या इयत्तांसाठी की जिकडे तुम्ही हायर टाईपची इयत्ता आहे, जे तुम्ही शिकवत नाही आहात, त्याच्यावरती तुमचे जे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज असतील, दे आर नॉट टेस्टेड इन द सेन्स दॅट दे आर नॉट बीन ते इम्प्लिमेंट केले गेलेले नाहीये. तर तुम्ही इम्प्लिमेंट नाही केलेले आहेत त्या. त्याच्यापेक्षा तुम्ही जर 1ली ते 5वी मध्ये जे तुम्ही चांगले कामं केलेले असतील त्याच्यावरती तुम्ही जर फोकस केलं तर तुम्ही डेफिनेटली वी वुड प्रेफर दॅट. सर, आम्ही काय करतो माहितीये का, दर शनिवारी एक प्रयोग घेत असतो सर, दर शनिवारी शाळेमध्ये. तुमच्या 1ली ते 5वी म्हणजे मग तुम्ही प्रयोग घेत असता. ओके. हा, दर शनिवारी म्हणजे आनंददायी मेथड वापरता का? हो, इनोव्हेटिव्ह. काय इनोव्हेटिव्ह करता? आता याच्यामध्ये कसं सर, म्हणजे आता वेगवेगळे जे एक्झाम्पल्स घेऊन आहेत, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. पण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट तर त्यांच्या 1ली ते 5वी मध्ये नसेल ना? नाहीये सर, परंतु कसं आहे, समजा लिंबू आपण पाण्यामध्ये टाकलं, मग ते त्याचा आकार मोठा का दिसतो? पाण्यामध्ये पेन्सिल टाकली तर ती पृष्ठभागावर तुटलेली का दिसते? त्याच्यानंतर रेनबो आकाशामध्ये का तयार होतो? हे मुलांना माहिती आहे. समजा त्याच्या पाठीमागचं जे विज्ञान आहे ते मी प्रयोगा थ्रू त्याच्यामधून एक्सप्लेन करत असतो सर. मुलांना ती संकल्पना स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. बरं. कधी त्यांच्या सिलेबस मध्ये नाही आहे. त्यांच्या सिलेबस मध्ये असलेली जी कल्पना स्पष्ट करण्यासाठी तुम्ही जे करत असाल ना, ते तुम्ही टाका. दॅट वुड बी आयडियल. 1ली ते 5वीच्या वर्गांमध्ये काही मॅथ्सच्या किंवा फिजिक्सच्या, सायन्सच्या ज्या काही गोष्टी असतील, एन्व्हायरमेंट सायन्सच्या असतील, त्या कशा क्लिअर होतात त्याच्यावरती तुम्ही करा. दॅट वुड बी आयडियल. तर वरच्या वर्गासाठी नाही का जमणार सर? वरच्या वर्गासाठी तुम्ही केलेलं योग्य राहणार नाही. अच्छा. येस. चालेल सर. सर, अजून एक विचारायचं होतं सर. तुम्ही डेफिनेटली 1ली ते 5वीच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काही करत असाल, तुम्ही ते शोधा आणि त्याच्यावरती बनवा. येस. ओके सर. मॅडम. हा सर, मला एक विचारायचं होतं की आता इथे 10वीचे पण स्टुडंट घेऊ शकतायत ना पार्टिसिपेट? हो. हा, तर मग त्यांचं ते ऑनलाईन आपण व्हिडिओ, मग त्यांच्यानंतर त्यांचा काही रोल असणार आहे का? मग कारण की साधारणतः नंतर त्यांच्या एक्झाम वगैरे थोडस असेल. हो. त्यांचा रोल जो आहे तो आपल्या जेव्हा सेकंड राऊंड मध्ये त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं आहे,
तर ते रविवारच्या दिवशी प्रेझेंटेशन असणार आहेत. त्याची तारखा तुम्हाला त्या डॉक्युमेंटमध्ये मिळतील. त्या दिवशी त्यांचा रोल असणारच आहे. कारण की फेब्रुवारीमध्ये रिटर्न आणि त्याच्या मला वाटतं फेब्रुवारीच्या काहीतरी फर्स्ट वीक मध्ये त्यांचे इंटरनल वगैरे एक्झाम असतील. हो, तर हो. फेब्रुवारी असं महिन्यामध्ये इंटरनलच्या त्यांची वेळेस नाही, फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांची प्रेझेंटेशन आपण लावलेली आहेत. त्याच्यामुळे त्या प्रेझेंटेशनला त्यांना उपस्थित राहावं लागेल. ओके. म्हणजे ते उपस्थित म्हणजे पाहून ऑनलाईनच ना? ऑनलाईनच ना? ऑनलाईनच असेल, ऑनलाईनच असेल. चालेल. स्टुडंट्स त्यांच्याकरता प्रेझेंटेशन आहे, बाकी स्टुडंट्स करता नाहीये. जे लोक ओके, सेकंड ओके. राऊंड मध्ये जातील ना त्यांच्यासाठीच आहे ते. अच्छा. ओके, सगळ्या ओके. लोकांना नाही. जे तर फर्स्ट राऊंड मध्ये जो आउट झालेला असेल तर तो हां. त्याला नाही करणार. पण इन जनरल ते त्यांनी आपला राखीव ठेवावा टाइम. तर हां, आपल्याला हां. सांगता तसं येत नाही त्यांना आता. सांगितलेलं आहे मी. हो. फक्त मला त्या क्लॅशेस नको व्हायला पाहिजे बा डेट असं मला हो. थोडंसं हे होतं. येस, ओके. हां. थँक्यू सर. येस. ओके. नमस्कार सर, आवाज येतोय माझा? हो. नमस्कार. मी अश्विनी जोशी. सर मला एक विचारायचं आहे की भाषेचं काही बंधन नाहीये ना? इंग्लिश मिडियमच्या मुलांनी मराठीत जर व्हिडिओ केले तर चालेल? इंग्लिश मिडियमच्या लोकांनी मराठीमध्ये केलं तरी चालतील. मराठी मिडियमच्या लोकांनी इंग्लिशमध्ये केले तरी चालतील. मिक्स्ड मिडियम जरी वापरला तरी चालतील. आपल्याला ती गोष्ट चांगल्या प्रकारे त्यांना व्यक्त करता यायला पाहिजे, याचं महत्व आहे. ओके. ठीक आहे सर. थँक्यू. हॅलो सर. येस. नमस्कार सर, मी अर्चना गायकवाड बोलतेय बुलढाण्यावरनं. सर माझी शाळा सीबीएसई म्हणजे सेंट्रलचीच आहे, तर मुलांचं हिंदी मीडियम आहे, चालेल का हिंदीमध्ये केलं तर? हो, चालेल. ओके, त्यांची थँक्यू पण सर. ऍक्टिव्हिटी बेस्डच असतील ना? हो, बिलकुल. ओके. चालतील. तर त्यांना हिंदी जास्त कम्फर्टेबल आहे. हो. हिंदीमध्ये बोलू शकतात ते, काही प्रॉब्लेम. ओके सर, थँक्यू सर. तुम्ही तुमचे प्रश्न तुम्ही व्हिडिओ व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पण टाकू शकता आणि लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरा, म्हणजे तुमची जी एंट्री आहे ती आपल्या ऑफिशियल ग्रुपमध्ये होईल. आणि बहुतेक फार कमी लोकांनी फॉर्म भरला मला असं वाटतं. प्रवीण सर बरोबर आहे का? तर सगळ्यांनी फॉर्म भरावा आणि 15 डिसेंबर लास्ट डेट आहे, पण लवकरात लवकर फॉर्म भरा. आणि आताचे जे व्हिडिओ, आजचा जो मीटिंगचा व्हिडिओ आहे हा तुम्हाला मिळणारच आहे. तुमची काही शंका असतील ते राहून जातील, आणि काही परत शंका राहिली असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवरती पण तुम्ही विचारणा करू शकता. आणि परत पुढच्या रविवारी आपण भेटणारच आहोत. मला असं वाटतं की आता काही जास्त प्रश्न नसतील. हो. मग आता थांबलं म्हणजे पहा. आता आपलं पुढचं काय आहे प्रवीण जोशी सर, तुम्हाला मला वाटतं काही सांगायचं असेल ना? तर आता वडनेरे सरांनी सांगितल्याप्रमाणे हे आपण तेच एक्झाम्पल घेऊया. तर हे 7वीच्या पुस्तकामध्ये इथे दिलेलं आहे. आपण मुद्दामून इथे रंगीत पाणी घेतलेलं आहे, इथे स्ट्रॉ उभी आहे, स्ट्रॉ उभी केलेली आहे आणि इथे आता हे फुंकायला सांगितलेलं आहे. हे काही स्ट्रॉ उभी आहे आणि आहे. जर का हे आपण फुंकलं तर जोपर्यंत हा पोर्शन मोठा आहे तोपर्यंत हे पाणी वरती येणार नाही. तर त्याकरता आपल्याला याच्याऐवजी मी हा एक दुसरा ग्लास घेतलेला आहे. नंतर इथे बॉलपेनची नळी लावलेली आहे आणि वरती हे ब्ल्यू लावलेला आहे. म्हणजे असं जर का तुम्ही फुंकण्याचा प्रयत्न केला, म्हणजे इथे जर का एरिया वाढलेली असेल तर हे पाणी वरती येणार नाही. आपण प्रयोग करून बघूया. तर हे पाणी वरती येणार नाही. परंतु जर का इथे तुम्ही बॉलपेनचं हे निळं टोक लावलं आणि इथला जर का एरिया कमी केला तर बघा, तर हे पाणी सहज वरती येतं. म्हणजे या गोष्टी पुस्तकात दिलेल्या नाहीयेत. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः प्रयोग करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत, म्हणजे विद्यार्थ्यांना कळणार नाहीत. कारण पुस्तकातून नुसतं वाचणं वेगळं आणि कृती करून जर का तुम्हाला अडचणी आल्या तर त्याच्यावर काय सोल्युशन करायचं हे तुम्ही जेव्हा एखादा विद्यार्थी किंवा तुम्ही स्वतः या गोष्टी जेव्हा परत कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल. म्हणजे आपल्याला माहिती आहे इथे एरिया कमी झाल्यामुळे इथे प्रेशर इफेक्ट आपल्याला बेस्ट मिळतो. तर हे तत्व इथे वापरलेलं आहे. परंतु पुस्तकामध्ये दाखवलेली कृती जर का तुम्ही करून बघितली तर ती खूप डिफिकल्ट जाते
आणि त्या गोष्टी सहजासहजी होत नाही. म्हणजे नुसता स्ट्रॉ न घेता इथे तुम्ही बॉलपेन घ्या किंवा स्ट्रॉ घेऊन त्याला हे जर का कमी एरियाचं करता आलं तरच या गोष्टी शक्य आहे. अदरवाईज या गोष्टी खूप डिफिकल्ट आहेत. या गोष्टी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनीही लक्षात घ्यावा आणि या इनोव्हेटिव्ह कन्सेप्टला आपण जास्तीत जास्त महत्व देणार आहोत. माझ्या मते आता आपल्याला भरपूर वेळ झालेला आहे. ऑलरेडी 12:20 झाली आहेत. तुम्ही सर्वांनी जास्तीत जास्त प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. काही कोणाला प्रश्न थँक्यू सर. 2 मिनिटात आपण विचारू आणि थांबूया. प्रवीण सर, हा हॅलो, संदीप आदमी बोलतो. हा सर, सरांनी सांगितलं की तुम्ही 1ली ते 5वी पर्यंत शिकवत आहात. शाळा आपली आहे हा 1ली ते 5वी पर्यंत. तर सर कसं आहे, दर शनिवारी आम्ही आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचा उपक्रम आहे आनंदाई शनिवार. त्याच्यामध्ये आम्ही एक एक्सपेरिमेंट घेत असतो. आता तो प्रयोग आहे त्या येथेशी रिलेटेड असावा असं काही नाही. म्हणजे आम्ही जो जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या आपण आता घेतलेलं आहे प्रकाशाचं अपवर्तन हे कसं होते याच्या पाठीमागची संकल्पना त्यांच्या लक्षामध्ये यावी, पुढे भविष्यामध्ये त्यांच्या लक्षामध्ये राहावं की सरांनी आपल्याला असं शिकवलं होतं आणि थोड्या काही बहुत गोष्टी त्यांच्या मनपटलावर त्या ठिकाणी बिंबवल्या जावात याच्या पाठीमागचा उद्देश आहे. हे जे एक्सपेरिमेंट आहे ते त्यांच्या टेक्स्टबुक मध्ये नाही आहेत सर, परंतु आम्ही आमच्या कल्पकतेने त्या विद्यार्थ्यांना त्या प्रयोग त्याच्या पाठीमागचं विज्ञान लक्षात यावं म्हणून आम्ही आमच्या कल्पकतेने ते प्रयोग शालेय स्तरावर घेत असतो. तर मग सरांचं असं म्हणणं आलं की तुम्ही 1 ते 5 पर्यंतच जे टेक्स्टबुक मध्ये आहेत तेच एक्सपेरिमेंट इनोव्हेटिव्ह आयडियाज म्हणून घ्या. तर लिमिटेड पोर्शन आहे असं मला वाटतंय शिक्षकांसाठी. काय म्हणतात? तुमचा प्रश्न अतिशय महत्वाचा म्हणजे अगदी बरोबर आहे किंवा या बाबतीत मला पण तुम्ही म्हणता तसंच वाटतं. परंतु आत्ताच हे जे आहे ना, आता कसं आम्ही बऱ्याच स्पर्धा घेतलेल्या आहेत आतापर्यंत आणि आपल्याला यातून खूप पुढे जायचं आहे. कारण पाठ्यपुस्तक आपण नंतर तर फक्त नावाला म्हणजे जस्ट एक नावाला बघणार आहोत आणि पाठ्यपुस्तकातून आपल्याला पुढे खूप डीप जायचं आहे. फक्त आताची जी स्पर्धा आपण घेतलेली आहे किंवा आता आम्ही जी कमिटी मेंबरनी चर्चा केली की आता फक्त पाठ्यपुस्तकात दिलेल्या कन्सेप्टवरच आपण फक्त बोलूया. अदरवाईज किंवा या पाठ्यपुस्तकात दिलेल्या कन्सेप्ट जरी आहेत ते नुसतं लिहिलेलं आहे, परंतु ह्या सक्सेसच होतील असं पण नाहीये. हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. मग त्या सक्सेस कशा होतील त्याच्याकरता काय इनोव्हेशन करावं लागेल याच्यावर जर का आपण भर दिला ना तर मग याच्यात म्हणजे आपल्याला पाठ्यपुस्तक समृद्ध करायचं आहे की जे टेक्स्ट मध्ये दिलेलं आहे त्याच्यापेक्षा कृतीतून अजून मुलांना जास्तीत जास्त कसं समजू शकेल किंवा तुम्ही केलेले किंवा विद्यार्थ्यांनी केलेले व्हिडिओ इतर विद्यार्थी पाहतील आणि त्यांना टेक्स्टबुक कसं इझी समजेल इतकं आपण फक्त मर्यादित ठेवलेलं आहे. नंतर आपल्याला पाठ्यपुस्तकातूनच खूप डीप कन्सेप्ट मध्ये जायचंय, AI वापरायचं आहे वगैरे वगैरे, परंतु या स्पर्धेत नाही, याच्या पुढच्या स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे आत्ताच आमची मीटिंग झाली 1-2 दिवसापूर्वी आणि हे आम्ही लिमिटेशन्स करून घेतलेले आहेत. सर पण आता नॉर्मली 1 मिनिट मॅडम, नॉर्मली आता जर विचार केला शाळेमध्ये सगळ्यात पहिला सोपा अगदी साधा होणारा प्रयोग म्हणजे घनतेचा प्रयोग आहे सर. लिंबू पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर ते लिंबू वर येते. आता ऍक्च्युअली हे जर पाहिलं तर सर 1ली ते 5वी पर्यंत घनता हा कन्सेप्ट नाहीये, त्याच्या वर आहे. परंतु मुलांना ही कन्सेप्ट सर क्लिअर कळते की बाबा मीठ टाकल्यामुळे पाण्याची घनता वाढते, मग ते लिंबू वर येते, पोटॅटो वर येतो. त्याच्यानंतर मग त्याला रिलेटेड आम्ही थोडंसं सांगतो की बाबा एक मृत समुद्र आहे, त्याची डेन्सिटी जास्त असल्यामुळे तिथे माणूस पाहू शकतो असं. तर अशा गोष्टी काही छोटे छोटे संकल्पना विद्यार्थ्यांना क्लिअर आहेत, टेक्स्टबुक मध्ये नाही आहेत. तर मग आता टेक्स्टबुक मध्ये प्रयत्न केला तर मग खूप गोष्टी वाढतील. तर पण टेक्स्टबुकला माझ्या मते लिमिटेड तुमच्या 1ली ते 5वी वर्षामध्ये पण पुष्कळशे अशा कल्पना आहेत. जेव्हा आपण शिकलो तेव्हा ते वेगळ्या क्रमाने शिकलो असू आणि आता शासनाने जे विचार केलेला असेल त्या हिशोबाने तो क्रम बदललेला असेल. पण ते 1ली ते म्हणजे माझा मुद्दा असा आहे, म्हणजे आमच्या सर्वांचा मुद्दा असा आहे की आता कधी कधी काय होतं की एखादा मुलगा जसं आता कधी कधी असं होतं की एखादा 5वीचा मुलगा 10वीच्या लेवलचा प्रयोग करतो
हो. त्याला जर विचारायला जावं तर त्याला त्याचं उत्तर देता येत नाही. त्याने हो, तो नुसता बरोबर. जो प्रयोग केलेला असतो. म्हणजे असं नाही की फक्त त्याला ते समजलेलं असतं, पण कुठल्या लेवलला ते समजायला पाहिजे. अच्छा, तो अच्छा. जो 1ली ते 5वीचा मुलगा आहे. आता त्याला हं. समजा मी प्रश्न विचारला एखादा, हां. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन वरती एका 5वीच्या मुलाने प्रयोग केला. हो, हो. तर त्याला मी समजा जर न्यूटन्स लॉ ऑफ मोशनच्या बद्दल विचारलं, त्याला हं. उत्तर देता नाही आलं. आता हो. मी त्याला दोष पण नाही देऊ शकत, कारण तो 5वीचा मुलगा आहे. आणि हो, त्याला मी बरोबर. अप्रिशिएट पण नाही करू शकत, कारण त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये. तर ही बरोबर अशा आहे. प्रकारची जी दुविधा आहे ना, ही होऊ नये. हं, आता हं. काही मी जसं माझ्या व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे का नाही पाहिलेला मला माहिती नाही. तुम्ही हो, पाहिला का तो बघितला. व्हिडिओ पाहिला माझा? हो, बघितला सर तुम्ही ते पाण्याचा हां, केलेला. त्याच्यामध्ये मी हो, हो. पाण्याचा जो सांगितलेला आहे, हो. त्याच्यामध्ये मुलं नुसतं बोलतात. म्हणजे त्यांना हं. समजतं. आता समजतं म्हणजे काय असतं नेमकं? तुम्ही जे म्हणता हां. मुलांना समजतं. समजतं म्हणजे नेमकं काय असतं? त्याला समजा आपण म्हटलं स्पष्ट की पृष्ठतणाव म्हणजे काय असतं? सरफेस हां. टेन्शन म्हणजे काय असतं? नाही He will not समजून. be able to say हां. because he has not gone through it. तो फक्त हां, हे हां. म्हणतो की ही गोष्ट मला दिसली. दिसणं म्हणजे हां. समजणं असतं का? तर ते नाही. नाही, नाही. हं. बरोबर आहे का? तुम्ही जे हो, बरोबर. सांगता ना, हे तर आपण रोजच पाहतो ना, की पाणी जर समजा याच्यामध्ये पाण्यामध्ये जर टाकलं तर लिंबू मोठा दिसायला लागतो किंवा एखादं हो. पाणी पीत असतो तेव्हा ते पाणी आपण एखादा माणूस दुसऱ्या बाजूने पाहत असतो, तर ते पाणीचा जो तळ असतं, ते असे हो. स्टील सारखं दिसत असतं. हां, हां. तर हो. याच्यामध्ये काय हां, दिसतंय ना. समजतं हां. मला दिसतंय की हे पाण्याचं असं स्टील सारखं दिसत आहे. पण याच्यामागे फिजिक्स काय आहे? हां, टोटल लक्षात नाही. इंटिग्रल रिफ्लेक्शन आहे का? का काय आहे? हे त्याला हां, हां. लक्षात येईलच असं नाहीये ना. अच्छा, अच्छा. त्याच्यामुळे आणि बरोबर. ते त्यावेळेला अपेक्षितच नाही आहे. अच्छा, अच्छा. त्यावेळेला जे पहा तुम्ही आत्तामध्ये जगा. तुम्ही हां. आजमध्ये जगा, परवामध्ये नका जगू, भविष्य काळामध्ये पण नका जगू आणि नाही. भूतकाळामध्ये पण जगा नको जगू हो. नका. हो, ते हो भविष्य सर. काळामध्ये तो शिकेल तेव्हा शिकेल ना. तुम्ही हो, आता बरोबर. जसं समजा मी आता त्याला प्रेशरची गोष्ट शिकवतोय. हो. त्याला प्रेशरचं मला त्याला समजून घेऊ द्या ना त्याला. तो हो, आपण तो बरोबर. पाण्याचा प्रयोग करतोय, हं. ज्याच्यामध्ये आपण पाण्याच्या खाली ते मी सीव ठेवली. अरे पहिले हां. तो सीव टाकून त्याला पाण्याचा दबाव काय असतो? वॉटर हां. प्रेशर काय असतं? हवेचा दबाव काय असतो? हे तर त्याला पहिले समजून घेऊ द्या ना. हे कसं बरोबर. झालं माहितीये का? जसं तुम्ही रॉक क्लाइम्बिंग करता आहात, तेव्हा तुम्ही पहिले तुम्ही हात रोवता, हं. दुसरा हात रोवता, मग पहिला पाय वरती नेता, मग दुसरा हात वरती नेता. क्रमाक्रमाने करता. तुम्ही जर हो. हात वरती न करता पाय वरती न्यायला लागले किंवा उलट्या-सुलट्या क्रमामध्ये टाकले, तुम्ही खाली पडाल. म्हणजे ना तुम्हाला आजचं समजलेलं आहे, ना तुम्हाला उद्याचं समजलेलं आहे, ना तुम्हाला भूतकाळातलं समजलेलं आहे. असं आपल्याला नाही करायचंय ना. आपल्याला हो आत्ता जो सर. तो शिकतोय ना, त्याला आपल्याला भक्कम करायचं आहे. प्रवीण सरांनी जे आत्ता सांगितलं ते तेच आहे. भविष्य काळामध्ये त्याला चान्सेस मिळतीलच ना. म्हणून अच्छा, अच्छा. आमची आमची म्हणजे प्रामाणिक इच्छा ही आहे, की विद्यार्थ्यांनी आपले आजचा पाया भक्कम करावा. सर आज जो आलं कोणी शिकतोय लक्षामध्ये तो त्याला ते पूर्णपणे परफेक्ट करू द्या. आता तुमची आपलं 1ली ते टेक्निक 5वी मध्ये भरपूर उलट इट इज मोर चॅलेंजिंग टू टीच ॲट 1st to 5th लेव्हल. कारण ते मुलं हां. हो एकदमच सर. मातीसारखे हां. निर्मळ असतात. त्यांना हो, पाहिजे हो. तसा आकार देता येऊ शकत असतो. तर तुमच्यामध्ये पुष्कळसे मॅथेमॅटिक्समध्ये पुष्कळसे कन्सेप्ट्स आहेत. ग्रेटर दॅन, आहेत. लेस दॅनचा. त्याला तुम्ही मी मध्ये एक व्हिडिओ केला होता. तराजूचा हं. वापर करून तुम्ही ग्रेटर दॅन आणि लेस दॅन हे कसं शिकवू शकता? ही हो, हो. इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट झाली. दॅट यू कॅन ट्राय इट ऑन युअर स्कूल. की एक तराजू हं. घ्या, दोन्ही परडे तुमचे जे आहेत ना, खरोखरचा म्हणजे तराजू कळतो ना तुम्हाला? जे हो, आपण हो. भाजीमध्ये वापरतो. हो, तर हो. ते माहिती. दोन्ही पारडे जे आहेत ना, त्याच्यामध्ये काहीच ठेवलेलं नाहीये. इट इज 0 इज इक्वल टू 0. हे 0. हे काय शिकवतो तुम्हाला? जर पारडा जर समजा बॅलन्स असेल याचा अर्थ हे इक्वॅलिटी आहे. एका बाजूला कललेला अच्छा. असेल तर लेस दॅन ऑर ग्रेटर दॅनचा आहे. दुसऱ्या बाजूला तुम्ही थोडंसं 1 ग्रामचं काहीतरी वस्तू ठेवली, की ते खाली जाते. सो 0 इज लेस दॅन 1. हं. हे तुम्हाला दिसलं. 1 ग्रामची वस्तू ठेवली, इकडे 0 आहे, इकडे 1 आहे. ही वस्तू तुम्ही ह्या प्रकारे शिकवू शकता. तर तुम्हाला शिकवण्यासारखी अगदी. भरपूर आहेत, भरपूर साधनं आहेत. त्यांचा तुम्ही हं. वापर करून 1ली ते 5वीच्या मुलांना शिकवा. तुमची जी कन्सेप्ट आहे ती तुम्ही व्हॅलिडेट करून बघा आणि ह्या प्रकारे अच्छा. या क्षेत्रामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. तुमचा उपक्रम ओके सर. फारच थँक यू. योग्य आहे. त्याच्याबद्दल वादच नाही. म्हणजे मी त्याच्याबद्दल भाष्यच हं. करत नाहीये, की तुम्ही छान करता हं. आहात. तुम्ही दर शनिवारी वगैरे तुम्ही जे जसं ते जत्रा घेता आहात, जे तुमची वारी हं. घेत आहात, विज्ञान वारी, ती चांगली गोष्ट आहे. हं. अच्छा, अच्छा. चालतंय. सर WhatsApp ग्रुप कसा जॉईन करता येईल? मी फॉर्म नाहीये भरून. त्याचा पार्ट. तुम्ही तो फॉर्म भरा. फॉर्म ओके. भरल्या तुम्ही ऑटोमॅटिकली जॉइन व्हाल. त्याच्यानंतर ओके तुम्हाला सर. इन्व्हाईट येईल. शेवटी जेव्हा तुम्ही सबमिट कराल ना, तेव्हा तुम्हाला एक इन्व्हाईट येईल. त्या इन्व्हाईटवरती क्लिक करा आणि तुम्ही WhatsApp ग्रुपला जॉइन व्हाल.
ओके, थँक्यू सर, थँक्यू. मला असं वाटतं की आता बऱ्यापैकी हे झालेलं आणि Yes. मग ते बऱ्यापैकी आता प्रश्न उत्तरही झाले आहेत आणि पुढच्या रविवारी पण आपण 11 वाजता मीटिंग घेऊया. म्हणजे अजून काही डिफिकल्टी असेल तर आपल्याला चर्चा करता येईल त्या संदर्भात. धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू सो मच.